नमस्कार. उद्योग व्यवस्थापन या व्हॉट्सॲप ऑडिओ प्रशिक्षणात आपल्या सर्वांचं मी राहुल गोस्वामी आपलं स्वागत करतो. अ, आजचं हे आपलं 8वं सत्र आहे. आणि त्या अगोदर आपण साधारण 7 सत्रांबद्दल आपण वेगवेगळे 7 विषयांबद्दल आपण चर्चा केली होती. ज्यामध्ये लीड जनरेशन आहे, फॉलोअपचे महत्त्व, त्याच्यात लीड मॅनेजमेंट आणि लीड चर्निंगबद्दल आपण चर्चा केली होती. त्यानंतर खरेदी व विक्रीचे आकर्षण कसे तयार करायचे, पुरवठादारांचे प्रमाणीकरण, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि स्नेहसंमेलन, असं या 3 पॉईंट्सचं मिळून एक आपलं सत्र होतं. त्यानंतर ग्राहक पेठेतील स्टॉल आणि दुकानाचे व्यवस्थापन, असे आपली आधीची 7 सत्रं आपली झाली आहेत. आणि आज आपण डिजिटल दुकान या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. कारण आज जे काही वातावरण आहे, कोरोनानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे बरंचसं डिजिटलायझेशन जे आहे, याआधीही होतं, पण कोरोनाच्या महामारीच्या एक अनुषंगाने डिजिटलायझेशन जे आहे हे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. त्यामुळे आपल्याला हे आपला जो काही उद्योग आहे, बिझनेस आहे, त्यालाही आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेऊन जाणं हे खूप आवश्यक झालं आहे, की जेणेकरून त्याचा आपल्याला उद्योगाचा जो फायदा आहे हा आपल्याला ऑफलाईनबरोबर ऑनलाईनही आपल्याला करून घेता येईल. तर त्याचे बरेचसे टूल्स आहेत, वेगवेगळे ॲप्स आहेत, बेसिकली ॲप्लिकेशन्स आपण ज्याला म्हणतो, जे मोबाईलवरून आपण. आणि साधारणतः ही जे डिजिटल दुकान ही जी कॉन्सेप्ट आहे, म्हणजे ही जी संकल्पना आहे, ही अतिशय आरामात आपल्या जो काही मोबाईल फोन आहे, याला बेसिकली स्मार्टफोनची गरज आहे. तर मोबाईल आपला जो स्मार्टफोन आपल्याला आवश्यक आहे या गोष्टीसाठी. तर मोबाईल स्मार्टफोनच्या मदतीने आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन्स जे आहे ते आपण डाउनलोड करून त्या माध्यमातून आपण डिजिटल दुकान जे आहे आपलं, हे आपण सेटअप करू शकतो. हे जे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहे, हे आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरून आपण डाउनलोड करू शकता, किंवा आपला अँड्रॉईड फोन असेल, आय ओ एस असेल तर iOS ॲपवरूनही आपण ते डाउनलोड करून घेऊ शकतात. तर आपल्या मोबाईलची जी काही कॉम्पॅटिबिलिटी असेल त्या पद्धतीने, किंवा जे काही टेक्निकल फीचर्स असतील त्या पद्धतीने तुम्हाला जो काही ऑप्शन अवेलेबल असेल, म्हणजे गुगल प्ले स्टोअर आहे किंवा iOS वगैरे आहे, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही ॲप्लिकेशन्स जे आहेत ते वेगवेगळे हे डाउनलोड करून घ्या. तर ही आपली पहिली स्टेप असेल डिजिटल दुकान सेटअप करण्यासाठी. त्यानंतर मी आज आपल्याला वेगवेगळे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत तर त्याबद्दल चर्चा करणार आहे. पण बेसिकली हे सत्र सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, की हे जे सत्र आहे बेसिकली हे एक प्रॅक्टिकली तुम्हाला करावं लागेल, आणि प्रॅक्टिकल सेशन असं म्हटलं तरी चालेल. तर मी जे वेगवेगळे ॲप्स वगैरेबद्दल माहिती देत जाईल, तर तुम्ही हा ऑडिओ ऐकता ऐकता तुम्ही त्याला पॉज करून एक साईड बाय साईड तुम्ही वेगवेगळे जे काही ॲप्स आहेत ते तुम्ही पहिले डाउनलोड करा, आणि मग डाउनलोड करून मग त्याची जी काही माहिती आहे मी तुम्हाला देत जाईल. तर त्या पद्धतीने तुम्ही जर प्रोसेस केली तर तुम्हाला ते शिकण्यासाठी अतिशय इझी होईल. म्हणजे मी सांगता सांगता तुम्हाला जे काही डिक्टेशन मी देणार आहे तर त्याच्याबरोबर तुम्ही प्रॅक्टिकली तुमचं जे काही डिजिटल दुकान आहे हे तुम्ही सेट करू शकतात, अगदी म्हणजे इमिडिएटली. तर त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगला बेनिफिट जो आहे हा होऊ शकतो. किंवा तुम्ही पहिल्यांदा पूर्ण ऑडिओ ऐकून घ्या, आणि त्यानंतर मग पुन्हा एक वेळा दुसऱ्यांदा ऐकताना मग तुम्ही प्रॅक्टिकली जे काही डिजिटल दुकानचं सेटअप आहे ते तुम्ही केलं तर तसंही चालेल. तर दोन्ही पद्धती जे तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वर्कआउट जे आहे हे करू शकतात. तर असे बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत, तर आपण एक आपण त्याबद्दल आपण सुरुवात करू. सगळ्यात पहिलं डिजिटल दुकानासाठी जे काही एक चांगला प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे व्हॉट्सॲप, जो आपण सध्या वापरतो आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपलं ट्रेनिंग हे सुरू आहे. तर याच्यामध्ये व्हॉट्सॲप हे खूप अतिशय म्हणजे एक फ्रेंडली आपण म्हणतो, तर एक फ्रेंडली ॲप्लिकेशन आहे, आणि इझिली सगळेच खूप छान पद्धतीने त्याचा वापर जो आहे ते करू शकतात. पण व्हॉट्सॲप हे जे आहे हे एक वैयक्तिक चर्चेसाठी किंवा वैयक्तिक एक सोशल मीडियाचा हा एक ॲप्लिकेशन आहे. पण ज्यावेळी आपण बिझनेसबद्दल बोलतो तर त्याला मग कुठंतरी एक प्रोफेशनल अप्रोच असायला हवं. म्हणून व्हॉट्सॲप बिझनेस म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, जे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल प्ले स्टोअरवरून. व्हॉट्सॲप बिझनेस असं तुम्ही सर्च ऑप्शनमध्ये टाकलं तर तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन मिळेल, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अगदी व्हॉट्सॲपप्रमाणे ते त्याचं सेम एक ॲपिअरन्स जे आहे ते दिसतात.
तर तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. तर व्हॉट्सअप बिझनेस तुम्ही डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये प्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की व्हॉट्सअप जे आहे हे हे आपलं एक पर्सनल कम्युनिकेशन म्हणा किंवा एक फॅमिली फ्रेंड्स वगैरे अशा गोष्टींशी रिलेटेड आहे. म्हणजे एक आपलं पर्सनल एक आपलं वैयक्तिक विश्व आहे ते व्हॉट्सॲप. पण व्हॉट्सॲप बिझनेस जे आहे हे आपलं एक बिझनेस लाईफ आहे. म्हणजे हे आपलं व्यावसायिक आयुष्य आहे. तर मी एक आपल्याला सजेशन हेच देऊ इच्छितो की जे काही व्हॉट्सॲपचा जो काही तुमचा नंबर आहे तो तुम्ही वैयक्तिक नंबर असेल तर तो वैयक्तिक ठेवा आणि व्हॉट्सॲप बिझनेससाठी तुम्ही जो काही तुमचा बिझनेसचा नंबर असतो तर त्यासाठी ठेवा की जेणेकरून तुम्हाला तुमचा पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ जे आहे ते दोघांमध्ये बॅलन्सिंग हे करता येईल. तर तुम्हाला जो काही योग्य वाटेल किंवा तुम्ही एकाच नंबरने दोन्ही ऑपरेट करू शकता, त्यात काही वाद नाही. तर तुम्ही तसंही ऑपरेट केलं तरी चालतं आहे. व्हॉट्सअप बिझनेस हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जसं तुम्ही ॲप्लिकेशन ओपन कराल तर ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूच्या जे आहे वरच्या कोपऱ्यात उजव्या बाजूला म्हणजे राईट हँडला अप्पर साईडला एक कॉर्नरला तुम्हाला 3 डॉट्स दिसतील, 3 टिंब दिसतील. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एक साधारण एक 5-7 ऑप्शन्स तिथे दिसतील. तर त्याच्यातला पहिलाच ऑप्शन असतो बिझनेस टूल्स म्हणून. तर तो बिझनेस टूल्स ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. त्या बिझनेस टूल्स ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलात तर त्याच्यानंतर तुम्हाला आणखी काही ऑप्शन्स तिथे खाली मिळतील. तर त्याच्यातलं सगळ्यात पहिलं असेल तुमचं बिझनेस प्रोफाईल म्हणून लिहिलेलं असेल. तर त्या बिझनेस प्रोफाईलवर तुम्ही क्लिक करा. तर तिथे तुम्हाला एक एक वेगळी नवीन विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जे काही बिझनेसचा लोगो आहे तो तुम्ही आधीच तयार करून तुमचा रेडी पाहिजे, जो बेसिकली एक JPG फॉर्मॅटमध्ये असायला हवं की JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तयार करावं लागेल. तर तो तुम्ही स्वतःही तयार करू शकतात किंवा तुम्ही जे काही प्रिंटर वगैरे आहेत तर त्यांची मदत घेऊन तुम्ही त्यांच्याकडून ते तयार करून घेऊ शकतात. तर तो लोगो तुम्ही तिथे अपलोड करू शकता. ती JPG फाईल जी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकतात. त्यानंतर तुमच्या बिझनेसचं जे नाव आहे ते तुम्ही तिथे ॲड करू शकतात. तुमचा बिझनेसचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे म्हणजे बेसिकली तुम्ही ज्या नंबरने तुम्ही व्हॉट्सअप बिझनेस याचं रजिस्ट्रेशन केलं आहे, पहिल्यांदा तुम्हाला साईनअप करून रजिस्ट्रेशन करावं लागतं. एक OTP येतो, तो OTP एंटर करून तुमचं अकाउंट हे क्रिएट होतं. तर तो सेम नंबर तुम्हाला तिथे ॲड करायचा आहे बिझनेस प्रोफाईलमध्ये. त्यानंतर मग तुम्हाला तिथे तुमच्या बिझनेसची माहिती द्यायची आहे. माहिती म्हणजे बेसिकली तुमचा बिझनेस कुठल्या प्रकारचा आहे, काय तुम्ही ॲक्टिव्हिटीज तिथे करत असता, जसं योगा सेंटर आहे किंवा तुमचं आयुर्वेदा शॉप आहे किंवा तुमचं काही तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर असाल तर त्या सर्व्हिसेसच्याबद्दलची जी माहिती आहे ती त्या ठिकाणी ॲड करायची आहे. त्यानंतर तुमचा पत्ता तुम्हाला तिथे ॲड करायचा आहे आणि गुगल लोकेशनही तुम्ही तिथे रिअल टाईम गुगल लोकेशन जे आहे ते तुम्ही तिथे सिलेक्ट करून तिथं गुगल लोकेशनही तुमचं ॲड करू शकता की जेणेकरून ज्यावेळी लोक तुमच्या इथे येत असतील समजा बाहेरच्या लोकेशनमधून ते इझिली त्या ॲड्रेस गुगल लोकेशनवर क्लिक केलं तर त्यांना डायरेक्शन्स जे आहेत ते तुमच्या शॉपपर्यंतच्या किंवा तुमच्या ऑफिसपर्यंतचे जे डायरेक्शन्स आहेत ते त्यांना इझिली मिळू शकते. त्यामुळे तो गुगल मॅपवर आपलं तुमचा बिझनेसचं गुगल लोकेशन हे सेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी ॲड करावं लागेल. कॅटेगरी म्हणजे जसं तुम्ही वेगवेगळे क्लोदिंगमध्ये आहे का किंवा तुम्ही काय मेडिसिन आहे का, तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. तर ती कॅटेगरी तुम्हाला तिथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कामाची वेळ हे खूप छान पॉईंट तिथे दिलेला आहे की म्हणजे तुमचा जो काही बिझनेस आवर आहे ते तुम्ही तिथे टायमिंग्स जे आहेत ते तुम्ही तिथे सेट करू शकतात. अगदी सुट्टीचा दिवस कुठला आहे तो तुम्ही तिथे ॲड करू शकतात किंवा असंही येऊ शकतं की तुम्ही जर पार्ट पोर्शनमध्ये म्हणजे कधी सकाळच्या स्लॉटमध्ये असेल तर तुम्ही फक्त एक सकाळचा स्लॉट आधी सिलेक्ट करा आणि त्यानंतर मग पुन्हा संध्याकाळचा स्लॉट असेल तर पुन्हा संध्याकाळचा स्लॉट सिलेक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने तुमची जी काही फ्लेक्झिबल कामाची वेळ असेल तर ती तुम्ही तिथे ॲड करू शकतात. त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा ईमेल ID ॲड करा. त्यानंतर वेबसाईट असेल तुमची तर ती तुम्ही तिथे ॲड करू शकतात किंवा इतर लिंक्स जसं फेसबुक प्रोफाईल आहे किंवा फेसबुक पेज आहे, ट्विटर हँडल असेल तुमचं काय तर ते तुम्ही तिथे ॲड करू शकतात. इंस्टाग्राम असेल तर ते तुम्ही तिथे ॲड करू शकतात. अशा जे काही वेगवेगळ्या लिंक्स असतील तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या त्या लिंक्स तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता. तर अशा सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर अबाउट सेक्शन आहे खाली, तर लगेच तिथे तुम्ही इतर काही अवांतर एक्स्ट्रा माहिती किंवा जे काही ऑफर्स वगैरे अशा काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही त्या ठिकाणी ती माहिती जी आहे ती अबाउट सेक्शनमध्ये तुम्ही ॲड करू शकता.
त्यानंतर पुढचं त्याच्या इथेच तुम्हाला एक लगेच कॅटलॉग सेक्शन दिसेल. तर त्या कॅटलॉग सेक्शनमध्ये तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तिथे इमेज ॲड करता येते. त्यानंतर त्याचे जे काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट तुम्ही इमेज आहे ती ॲड करता येते. त्याची किंमत तिथे टाकता येते. तुम्हाला एखादी लिंक टाकायची असेल कुठल्या प्लॅटफॉर्मची तर ती तुम्ही तिथे टाकू शकता, किंवा तुम्हाला जर असं वाटलं की ग्राहकांनी ती इमेज बघितल्यानंतर त्यांना जर व्हॉट्सअप तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तशी तुमच्या व्हॉट्सअपची पर्सनल लिंक जी आहे ती तुम्ही तिथे ॲड करू शकता. तिथे तुम्हाला ॲड करण्यासाठी जसं WA.ME आणि स्लॅश द्यायचा आहे. त्यानंतर 9191 हा आपल्या भारताचा टेलिकॉमचा कंट्री कोड आहे. तर तो 91 नंबर तिथे ॲड करायचा. त्याच्यानंतर मग पुढे तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तिथे ॲड करायचा. तर अशा प्रकारे ती लिंक जी आहे ती इझिली तुम्ही तुमच्या पर्सनल व्हॉट्सअपची लिंक जी आहे ही क्रिएट करू शकता. तर ती लिंक तुम्ही तिथे ॲड करू शकता की जेणेकरून त्याच्यावर क्लिक करून कोणाला ग्राहकांना तुमच्या अधिक माहिती हवी असेल तर ती माहिती जी आहे ती विचारण्यासाठी ते तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअप करू शकते. त्यानंतर तुम्हाला तिथे अशा पद्धतीने तुम्ही एक प्रोडक्ट जे आहे ते त्या ठिकाणी ॲड केले तर तुम्ही मल्टिपल कितीही प्रोडक्ट तुम्ही तिथे ॲड करू शकतात. इमेजेसच्या माध्यमातून त्याची किंमत वगैरे सगळ्या गोष्टी डिटेल्स तुम्ही तिथे ॲड केले तर ते तुम्ही ॲड करू शकता. आणि मग असं पूर्ण वेगवेगळ्या प्रोडक्टचे असे वेगवेगळे कॅटलॉग्स जे आहे ते तुम्हाला तिथे तयार करता येतात. मग हे कॅटलॉग हे तुम्हाला शेअर करायचं आहे. तर शेअर करण्यासाठी एक ॲरोचं बटन असतं. तर त्या ॲरोच्या बटनवर तुम्ही तिथे क्लिक केलं तर तुम्ही ती जी लिंक आहे ती कॉपी करून तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही पाठवू शकतात, किंवा तुम्ही त्याला पर्सनली व्हॉट्सअप करू शकतात, किंवा ब्रॉडकास्ट लिस्ट जी आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही सर्व लिंक जे आहे ते कॅटलॉगच्या लिंक्स ज्या आहेत त्या तुम्ही त्यांना पाठवू शकतात. तशा पद्धतीने आपलं तुमचं जे काही पहिलं प्रोडक्ट आहे किंवा वेगवेगळ्या प्रोडक्टचे पहिला कॅटलॉग जो आहे तो तुम्ही तिथे तयार करू शकता. त्यानंतर बिझनेस प्रोफाईलच्या बाहेर आलात तर पुन्हा त्या बिझनेस प्रोफाईलवर जिथे तुम्ही पहिल्यांदा क्लिक केलं होतं तर त्या बिझनेस प्रोफाईलच्या खाली दुसरा ऑप्शन तुम्हाला दिसतं कॅटलॉग मॅनेजर. याच्यामध्ये सर्व कॅटलॉग्स जे आहेत हे एकाच ठिकाणी मिळतात. म्हणजे तुम्ही जितके वेगवेगळे कॅटलॉग्स आहेत तयार केलेले तर सगळे वेगवेगळे कॅटलॉग्स तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतात. तर तुम्ही अशा पद्धतीने याचं जे आहे शेअरिंग जे आहे ते तुम्ही एक सिंगल कॅटलॉगही तुम्ही शेअर करू शकतात, किंवा तुम्हाला वाटलं की तुम्हाला सगळे कॅटलॉग ॲट अ टाईम तुम्हाला जे आहे हे शेअर करायचे आहेत तुमच्या ग्राहकांशी. तर वरच्या साईडला उजव्या कोपऱ्यात म्हणजे अप्पर राईट हँड साईडला तुम्हाला एक चेनसारखी एक आयकॉन दिसेल. लिंकचं आयकॉन दिसतं. तर त्याच्या आयकॉनवर तुम्ही क्लिक केलं तर संपूर्ण कॅटलॉगसाठी सिंगल लिंक मिळते. ती सिंगल लिंक जी आहे ती तुम्ही कॉपी करून घेऊन तुम्ही ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जे आहे हे पाठवू शकतात. ती लिंक तुम्ही कॉपी करू शकता. तुम्हाला डायरेक्ट शेअरचा ऑप्शन येतो ते तुम्ही शेअर करू शकतात. तशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ते जेवढे कॅटलॉग्स तुम्ही रेडी केलेले आहेत तर ते सगळेच्या सगळे कॅटलॉग एकाच लिंकने तुम्ही सगळ्या तुमच्या ग्राहकांपर्यंत जे आहे ते शेअर करू शकतात. तर त्याचा एक तुम्हाला चांगला बेनिफिट मिळतो की तुमचे मल्टिपल प्रोडक्ट किंवा मल्टिपल सर्व्हिसेस असतील किंवा मल्टिपल कॅटेगरीचे तुम्ही कॅटलॉग बनवले असतील तर ते सगळे कॅटलॉग जे आहे ते तुम्ही इझिली एकाच मोमेंटला एकाच लिंकच्या साहाय्याने तुम्ही ते शेअर करू शकता. आता तुम्हाला जर समजा एक ॲड करायचं असेल, कॅटलॉग ॲड करायचं असेल तर एक पेन आयकॉन वर तुम्ही क्लिक केला तिथे पेन आयकॉन दिसेल एक तुम्हाला. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर नवीन कॅटलॉग ॲड करण्यासाठी परत तुम्हाला तिथे जसं पेन आयकॉनवर क्लिक केला तर तिथे एक प्लस आयकॉन तुम्हाला दिसेल. त्या हिरव्या रंगाचा तो आयकॉन येतो. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करून नवीन विंडो तयार होते. तर तिथे पुन्हा तुम्ही इमेज ॲड करून किंवा उत्पादनाचं नाव, इतर माहिती, किंमत, लिंक असेल किंवा कुठली ग्रुप लिंक वगैरे असेल किंवा स्वतःच्या नंबरला कनेक्ट करणारी लिंक वगैरे असेल तसे सगळे डिटेल्स जे आहे ते तुम्ही शेअर केले, त्या ॲड केलं की त्यानंतर मग तो कॅटलॉग तयार होतो आणि त्याला तुम्ही सेव्ह ऑप्शनवर क्लिक केला तुमचा कॅटलॉग हा रेडी होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही एकच कॅटलॉग किंवा मल्टिपल कॅटलॉग्स जे आहेत ते तुम्ही त्यांना तुमच्या ग्राहकांना जे आहे हे शेअर करू शकता. तिसरा ऑप्शन तुम्हाला मिळेल जो म्हणजे तुम्ही कॅटलॉग पहिला होता बिझनेस प्रोफाईल, त्यानंतर होता कॅटलॉग मॅनेजर, त्यानंतर तुमचा तिसरा ऑप्शन तुम्हाला मिळेल मेसेजिंग टूल्स म्हणून. तर या मेसेजिंग टूल्समध्ये वेगवेगळे जे काही मेसेजेस करण्यासाठीचे जे काही ऑप्शन्स आहेत ते अवेलेबल आहेत. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही तिथे अवे मेसेज सेटिंग म्हणून एक ऑप्शन तुम्हाला मेसेजिंग टूल्समध्ये पहिलाच ऑप्शन मिळेल. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तिथे खाली तुम्हाला पुन्हा 4 ऑप्शन्स मिळतील. सेंड अवे मेसेज जे आहे
असं ऑप्शन दिसेल. तिथे एक साईडला तुम्हाला एक स्लाईड बार दिसेल. त्या साईड बारवर तुम्ही क्लिक केला तर तो ग्रीन होतो. म्हणजे म्हणजे ते तुम्ही सेंड अवे मेसेज हा जो ऑप्शन आहे हा ॲक्टिव्ह करू शकता. तुम्ही त्याच्यावर क्लिक केला, आधी ग्रे कलरमध्ये असेल तो, त्यानंतर तुम्ही त्याच्यावर क्लिक केला तर तो ग्रीन कलरमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे ते तुमचं ॲक्टिवेशन झालं. म्हणजे तुम्हाला अवे मेसेजेस जे आहे ते सेंड करू शकता. आता अवे मेसेजेस म्हणजे काय, की बेसिकली कोणी तुम्हाला मेसेज केला तर तुम्हाला त्यांना एक पद्धतीने तुम्हाला त्यांना काहीतरी रिप्लाय द्यायचा आहे. इन्स्टंट रिप्लाय जो आहे तो तुम्हाला त्यांना द्यायचा आहे. नमस्कार वगैरे असं तुम्ही तिथे टाकू शकता. तुमचं स्वागत आहे वगैरे असं टाकू शकता. तर ते किंवा तुम्ही हवे म्हणजे तुम्ही व्हॉट्सॲपवर नाही आहात, तुम्ही ज्यानंतर तुम्हाला व्हॉट्सॲप बघायला वेळ लागेल तर तोपर्यंत तुम्ही त्यांना तसं माहिती जी आहे की आम्ही सध्या अनअवेलेबल आहोत, तर थोड्या वेळाने तुम्हाला तुमचा मेसेज बघून आम्ही संपर्क करू. अशा पद्धतीने तुम्ही काही लाईन्स ज्या आहेत त्या टाकून तुम्ही अवे मेसेज जो आहे तो टाईप करू शकतात. तर त्याला तुम्ही शेड्यूल करू शकतात किंवा तुम्ही त्याला सेंड टू एव्हरीवन म्हणून रेसिपियंटचा तिथे आहे खाली ऑप्शन, चौथा ऑप्शन रेसिपियंटचा आहे. तर त्याच्यामध्ये सेंड टू एव्हरीवन हा ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट करून ठेवला तर तो इझी असतो, तो चांगला आहे. म्हणजे जेणेकरून ज्यांचे मेसेजेस तुम्हाला मिळत जाते त्यांना इन्स्टंटली रिप्लाय जे आहे ते त्या ग्राहकांना जे आहे ते मिळत राहते. तसे ती सेटिंग्स ज्या आहेत त्या तुम्हाला अवे मेसेजमध्ये त्या सर्व सेटिंग्स तुम्हाला सेव्ह करून ठेवायच्या, की जेणेकरून तुम्ही ग्राहकांना एक चांगला फीडबॅक जो आहे तो इमिडिएटली जे आहे तुम्ही देऊ शकता. त्याच्या अवे मेसेजच्याच खाली तुम्हाला ग्रीटिंग मेसेज सेटिंग हा ऑप्शन दिसेल. तर तोही सेम अवे मेसेजेसप्रमाणेच असतो. तर तुम्ही ग्रीटिंग मेसेज तुम्ही सेटिंग ऑन ठेवा किंवा अवे मेसेज सेटिंग तुम्ही ऑन ठेवा, ते तुमच्यावर आहे. तर तुम्ही ते किंवा तिसरा ऑप्शन लगेच आहे क्विक रिप्लाईज म्हणून एक आहे, तर तोही तुम्ही तिघांपैकी एक कुठला तरी एक ठेवला तरी चालतं आहे. तर तिन्ही मेसेजेस ऑन ठेवायची गरज नाही. ग्रीटिंग मेसेज तुम्ही ऑन ठेवला तरी खूप झालं. तर त्या पद्धतीने तुम्ही सेटिंग्स ज्या आहेत त्या तुम्हाला जे काही योग्य वाटतील त्या पद्धतीने तुम्ही सेटिंग्स ज्या आहेत त्या एनेबल करून ठेवू शकता. त्यानंतर चौथा ऑप्शन तिथे लगेच आहे तो म्हणजे लेबल ऑप्शनवर क्लिक केला तर तुम्हाला तिथे एक 4 ते 5 लेबल्स एक पॉपअप विंडो ओपन होईल आणि तुम्हाला 4 ते 5 ऑप्शन्स तिथे दिसतील. जसं न्यू कस्टमर, न्यू ऑर्डर आहे, पेंडिंग पेमेंट आहे, पेड आहे किंवा ऑर्डर कंप्लीट असे ऑप्शन्स तुम्हाला देतील. आणि तिथेच खाली लगेच तुम्हाला प्लसचा सिम्बॉल दिसेल. त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अजून काही नवीन ऑप्शन ॲड करायचा असेल तर त्याचा उपयोग तुम्ही करू शकतात. लेबलिंगचा एक फायदा काय म्हणजे तुम्हाला जसं मी पहिला ऑप्शन आपण बघितला की न्यू कस्टमर, म्हणजे तुम्हाला जसं तुम्ही काही प्रमोशनल ॲक्टिव्हिटी केली आहे तर काही नवीन इन्क्वायरीज तुम्हाला आल्या आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव आहे तर त्याच्यावर तुम्ही एक होल्ड करून ठेवलं ना तर लगेच वरती 4 ऑप्शन्स येतात. तर तिथे तुम्हाला लेबल वगैरेचा आयकॉन जो आहे तो दिसतो. तर त्या माध्यमातून तुम्ही त्याला लेबलिंग न्यू कस्टमर असं लेबलिंग तुम्ही तिथे देऊ शकता किंवा न्यू ऑर्डर, पेंडिंग पेमेंट, पेड, ऑर्डर कंप्लीट याच्यापैकी कुठलाही एक लेबल तुम्ही तिथे देऊ शकता. हे जे असे लेबल्स जे आहेत ते आपण एडिट करू शकतो, त्याला कलर बदलता येतो किंवा डिलीट करता येतो किंवा त्या लेबलच्या अंतर्गत जेवढी नावं आहेत त्यांना ऑटोमॅटिक ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करून त्यांना मेसेजही करता येतो. तर हा एक खूप सुंदर ऑप्शन व्हॉट्सॲपमध्ये आहे. तर म्हणजे जे लेबल तुम्ही तयार केलेले आहेत तर त्यांना ते इझिली आपण इमिडिएटली मेसेजेस जे आहे ते आपण करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला मेसेज कस्टमर म्हणून एक ऑप्शन आहे तिथेच. तर त्या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर तुम्ही जेवढे लेबलच्या अंडर जेवढे कस्टमर्स तुम्ही ॲड केलेले असतील तर त्यांना ते मेसेजेस जे आहे हे आपण पाठवू शकतो. आता लेबल देण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की जे चॅटमध्ये ज्याचं नाव आहे, म्हणजे आपण जसं चॅटचा ऑप्शन ओपन केला आहे तर जिथे आपल्याला सर्व ग्रुप किंवा ज्यांच्याशी आपण चॅट करतो ते सगळी लिस्ट आपल्याला दिसत असते. तर त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला तुम्हाला लेबलिंग करायचं आहे त्याच्या नावावर, म्हणजे त्या चॅटच्या नावावर तुम्ही जस्ट एक सेकंदासाठी होल्ड केला, प्रेस केला तर वरती 4 ऑप्शन्स येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक दिशादर्शक असं एक ॲरो टाईपमध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल जो लेबलसाठी असतो. तर तिथे आपण क्लिक केला लेबल तर त्यांना आपण त्या व्यक्तीला आपल्याला जे काही लेबल द्यायचं आहे ते आपल्याला देता येतं. किंवा आपण त्याच्याच बाजूला एक पिनचं ऑप्शन असतं, तिथे आपण जे काही त्या व्यक्तीचं पर्टिक्युलर ग्रुपचं किंवा जे इम्पॉर्टंट तुम्हाला वाटत असेल की हा ग्रुप मला वरती यावा की जेणेकरून मला रेग्युलर याच्यामध्ये कम्युनिकेशन करायचं असतं तर तिथे चॅट पिन आपण जे आहे
करू शकतो. म्हणजे तिथे त्या ग्रुपच्या नावावर क्लिक केलं, त्याच्यावर थोडं होल्ड केलं तर वरती 4 ऑप्शन्स येतील. तर तिथे पिनचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केला तर ते पिन जे आहे ते चॅट जो आहे तो पूर्ण ग्रुप चॅट किंवा पर्सनल चॅट जो आहे तो पिन होतो. म्हणजे पिन होतो म्हणजे तो वरच्या साईडला येऊन तिथे तो थांबतो. तर जसं मी आता हा आपला उद्योग व्यवस्थापनाचा जो ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आपण आता सध्या कम्युनिकेशन करत आहोत, तर या ग्रुपला मी चॅट पिन करून ठेवलं आहे की कारण तो सगळ्यात टॉपला असतो की रेग्युलरली मला आता रोजच्या रोज मला इथे कम्युनिकेशन करायचं आहे, तर ते मला इझिली मिळतं. नाही तर मग काय होतं की बऱ्याचदा सगळे मेसेजेस वगैरे येत राहतात, तर त्याच्यामध्ये मग जो पर्टिक्युलर ग्रुप आहे किंवा एखादा व्यक्ती जे आहे तर त्यांचं जे काही चॅट्स आहेत तर ते मग खाली 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 जात राहतात आणि मग ते आपल्याला रोजच्या रोज मग ते सर्च करावं लागतं किंवा म्हणजे स्क्रोल अप स्क्रोल डाऊन करून आपल्याला ते बघत राहावं लागतं. तर त्याच्यापेक्षा आपण त्याला चॅट पिन करून ठेवलं तर तो इझिली टॉपलाच तो असतं. म्हणजे एक प्रकारे ती विंडो जी आहे ही फ्रीज होते तेवढी. त्यानंतर त्याच्याच बाजूला डिलीटचा एक ऑप्शन आहे. तुम्हाला तो चॅट डिलीट करायचा असेल तर तुम्ही चॅट डिलीट करू शकता किंवा म्यूट करू शकता. म्हणजे परत परत बऱ्याच फ्रिक्वेंटली मेसेजेस ज्या ठिकाणी येत असतात तर तो साऊंड एक क्रिएट होतो, तर तो साऊंड तुम्हाला नको असेल तर तुम्ही त्याला म्यूट करू शकता किंवा ते चॅट जे आहे संपूर्ण तुम्ही आर्काईव्ह करू शकतात. असे बरेचसे ऑप्शन्स जे आहेत ते 4 ते 5 ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. तर त्यांचं तुम्हाला जसे आवश्यकता असेल तर त्या पद्धतीने तुम्ही वापर हा करू शकता. त्यानंतर 5वा ऑप्शन जो आहे म्हणजे आपण पहिले जे महत्त्वाचे 4 ऑप्शन्स जे मी तुम्हाला सांगितले की डॉट्सवर क्लिक केला की पहिल्या 3 डॉट्स जे 3 टिंब आहेत त्याच्यावर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला पहिले बिझनेस प्रोफाईल दिसतो, हा ऑप्शन मिळेल. त्यानंतर कॅटलॉग मॅनेजर हा ऑप्शन मिळेल. त्यानंतर मेसेजिंग टूल्स हा ऑप्शन मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला 5वा ऑप्शन जो आहे हा शॉर्ट लिंक म्हणून ऑप्शन मिळेल. तर हा शॉर्ट लिंक जो ऑप्शन आहे हा टूल्समध्येही हा तुम्हाला बिझनेस टूल्समध्ये हा तुम्हाला ऑप्शन मिळतील. 5वा ऑप्शन आहे बिझनेस टूल्समधला शॉर्ट लिंक म्हणून. तर या लिंक्सवर तुम्ही क्लिक केलं तर त्यानंतर तुम्हाला बिझनेस अकाउंटची जी आहे त्याची चॅटची तुम्हाला लिंक मिळेल. जसं मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितले की तुम्ही स्वतःचं जी अकाउंटची लिंक आहे ती तुम्ही तयार करू शकता. जसं WA.ME/91 आणि त्यानंतर लगेच कंटिन्यूमध्ये तुमचा मोबाईल नंबर. तर तसं तुम्ही तयार करून घेऊ शकता किंवा तुम्हाला इथे शॉर्ट लिंकमध्ये ऑप्शन म्हणजे बिझनेस टूल्समध्ये शॉर्ट लिंक या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला त्या चॅटची जी लिंक आहे की म्हणजे त्या लिंकवर क्लिक करून ग्राहक तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे हे करू शकतात किंवा तुम्हाला व्हॉट्सॲप हे पाठवू शकतात. तर ती लिंक तुम्हाला तिथे मिळेल. ती लिंक तुम्ही कॉपी करून घेऊ शकता आणि मग तुम्हाला वेगवेगळे जे काही तुमच्या पोस्ट असतील तर त्या पोस्टमध्ये तुम्ही ॲड करू शकतात आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही ती लिंक जी आहे ती शेअर करू शकता. तिथेच तुम्हाला QR कोड पण मिळेल. तर तो QR कोड तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात आणि ते जो QR कोड आहे तो तुम्ही वेगवेगळे जे तुमचे प्रमोशनल इमेजेस आहेत तर त्या इमेजेसवर टाकून तुम्ही तिथे चॅटसाठी इन्व्हिटेशन हे देऊ शकतात. म्हणजे तुम्ही तिथे ती इमेज टाका आणि त्याच्याखाली तुम्ही लिहा स्कॅन फॉर व्हॉट्सॲप चॅटिंग. तर ते त्याच्यावर कोणी ग्राहक जे आहे ते स्कॅन करतील आणि ते तुमच्याशी इझिली कनेक्ट होतील चॅट करण्यासाठी की त्यांना मग काही अडचणी वगैरे असतील तर ते तुमच्याशी संपर्क हे साधू शकतात. तर त्याचा एक तुम्हाला खूप चांगला बेनिफिट मिळतो आणि त्यानंतर मग ज्यावेळी ग्राहक हे त्या लिंकवर क्लिक करतात किंवा त्या QR कोड स्कॅन करून तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर येतात तर त्यावेळी मग तो वेलकम मेसेज जो आहे जो मी तुम्हाला आधी सांगितला तो मेसेज सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही तिथे वेलकम मेसेज जो आहे हा सेट करून ठेवू शकतात. तर असे बरेचसे ऑप्शन जे आहे हे बिझनेस टूल्समध्ये आहे. त्यामुळे तुमचं जे काही एक प्रकारचं हे व्हॉट्सॲप चॅटिंगबद्दलच तुम्ही आजपर्यंत त्याचा फक्त वैयक्तिक कदाचित यूज केला असेल, पण याचा ह्या बिझनेसच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगला यूज जो आहे हा होऊ शकतो. तुमचे प्रोडक्ट्स तुमचे सर्व्हिसेस तुम्ही इन्स्टंटली चॅट करता करता तुम्ही तुमच्या ग्राहकांना जे आहे हे शेअर करू शकता किंवा वेगवेगळे तुमचे जे काही फॅमिली फ्रेंड्स इतर जे काही प्रोफेशनल ग्रुप्स असतील तर त्या ग्रुप्समध्ये तुम्ही तुमचे जे काही प्रोडक्टचे कॅटलॉग आहेत हे कॅटलॉग्स हे तुम्ही शेअर करून तुम्ही तिथे एक लीड जनरेशन जे आहे हे अगदी आरामात तुम्ही स्मार्टफोनचा वापर करून हे करू शकतात. त्यानंतर त्याच्यातच तुम्हाला मी तुम्हाला जसं तुमचा प्रोफाईल तुम्ही ऑन केलेला आहे तर तिथे तुम्हाला सांगितलं मी की 3 टिंब जे आहेत 3 डॉट्स जे आहेत वरच्या राईट हँड साईडला उजव्या कोपऱ्यात तर तिथे तुम्हाला अजून इतर ऑप्शन मिळतात की तुम्ही न्यू ग्रुप तुम्हाला एखादा ग्रुप सुरू करायचा आहे तर त्या न्यू ग्रुप ऑप्शनवर तुम्ही क्लिक केला तर तिथं मग आणि मग नंतर वेगवेगळे तुम्ही तिथे ग्रुपला नाव देऊ शकता त्याची इमेज तिथे ॲड करू शकतात आणि वेगवेगळ्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी ग्रुपमध्ये ॲड करू शकतात. तर तसं तुम्ही एक ग्रुप तुम्ही क्रिएट करून घेऊ शकतात
आणि मग या ग्रुपमध्ये तुम्ही जे काही पोस्टिंग कराल तर मग तुमची जी काही चॅटची लिंक आहे किंवा तुमचे जे काही कॅटलॉग्स आहेत ते तुम्ही त्या ग्रुपमध्ये शेअर करून तुम्ही लोकांना तुमच्या उत्पादनांबद्दलची किंवा तुमच्या सेवांबद्दलची जी माहिती आहे त्यांना इझिली जे आहे हे पाठवू शकतात. ग्रुपला तुम्ही तुमच्या बिझनेसचं नाव दिलं तरी चालतं आहे. मग जेणेकरून त्यांना लोकांना ते आयडिया येते की हा ग्रुप कशाबद्दल आहे. तुम्ही एक ब्रॉडकास्ट लिस्टही तुम्ही तयार करू शकता. जे काही तुमचे ऑलरेडी ग्राहक झालेले आहेत त्यांना काही सर्व्हिसेस देण्यासाठी तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करू शकतात किंवा तुमचे जे काही प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स आहेत त्यांना काय माहिती देण्यासाठी रेग्युलर बेसिसवर तर त्याच्यासाठी तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्ट जी आहे ही तयार करू शकतात. ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये कसं होतं की बेसिकली त्यांच्याकडेही तुमचा नंबर सेव्ह पाहिजे तरच तो मेसेज जो आहे तो ब्रॉडकास्टच्या माध्यमातून त्यांना जातो. कदाचित कारण जर समोरच्याच्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर नसेल सेव्ह तर त्यांना तो मेसेज मिळत नाही. हे लक्षात ठेवा की ग्रुपमध्ये ॲड केल्यावर तो मेसेज सगळ्यांना दिसतो, पण ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये मेसेजेस हे वैयक्तिक जात असतात, पर्सनलाइज्ड मेसेज जात असतात. म्हणजे एकाच वेळी तुम्हाला अनेक लोकांशी संपर्क करायचा असेल तर त्याच्यासाठी ब्रॉडकास्ट लिस्ट ही खूप फायद्याची आहे. तर तुम्ही असे वेगवेगळे ब्रॉडकास्ट लिस्ट तुम्ही एक फॅमिलीच्या नावाने म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे फॅमिली मेंबर येतील, फ्रेंड्सच्या नावाने एक ब्रॉडकास्ट लिस्ट त्याच्यामध्ये तुम्ही सगळे फ्रेंड्स ॲड करू शकतात. त्यानंतर तुम्ही वेगवेगळे तुमचे ऑलरेडी ग्राहक आहेत तर त्यांची एक लिस्ट तुम्ही तयार करून घेऊ शकता. पण एक लक्षात ठेवा की ब्रॉडकास्ट लिस्टमधले मेसेजेस जे आहेत हे फक्त तुमचा नंबर त्यांच्याकडे सेव्ह असला पाहिजे तरच त्यांना तुमचे मेसेजेस हे मिळतात. आणि आपल्याला फायदा असा होतो की समजा ते मेसेज तुमचा नंबर त्यांच्याकडे सेव्ह असेल तर आपण एकाच वेळी समजा तुम्हाला 200 साधारण त्याची पण कॅपॅसिटी 256पर्यंतचं असते. तर एकाच वेळी तुम्ही 256 कस्टमर्स किंवा 256 लोकांशी तुम्ही हे मेसेजेस जे आहे ते त्यांना शेअर करू शकता. तर त्याचा खूप छान फायदा जो आहे हा ब्रॉडकास्ट लिस्टचा आहे. त्याचा तुम्ही आणि हे सगळे मेसेजेस त्यांना पर्सनली जातात तर त्याचा तो एक बेनिफिट म्हणजे एक पर्सनल कम्युनिकेशन जे आहे वन टाईम पर्सनल कम्युनिकेशन तुम्ही अनेक लोकांबरोबर तुम्ही ओपन करू शकतात. त्यानंतर लेबल्सच्या ऑप्शनबद्दल आपण चर्चा केलीच आहे. पुढचा एक ऑप्शन आहे व्हॉट्सॲप वेब म्हणून. तर व्हॉट्सॲप वेबमध्ये काय आहे की तुम्ही तुमचं जे काही व्हॉट्सॲप बिझनेसचं जे काही अकाउंट आहे ते तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर तुम्ही ओपन करू शकता. हा त्याचा खूप फायदा. तर व्हॉट्सॲप वेबवर तुम्ही क्लिक केला तर त्याच्यासाठी तुम्हाला लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या डेस्कटॉप म्हणजे तुमचं कम्प्युटरमध्ये तुम्हाला गुगलवरून तुम्हाला व्हॉट्सॲप बिझनेस जे आहे हे व्हॉट्सॲप जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे एक स्कॅन करावं लागेल. जसं तिथे QR कोडच्या स्कॅनिंगसाठी ऑप्शन येतो तर मोबाईलवरून तुम्ही व्हॉट्सॲप वेबवर क्लिक केला तर तुम्हाला एक स्कॅनरचा ऑप्शन येईल. तर तुम्हाला फक्त तो डेस्कटॉपवर तुमच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर जिथे QR कोड आहे तिथे तुम्हाला तो धरायचा आहे. तर ते ऑटोमॅटिकली डिक्टेट करतं आणि तुमचे जेवढे काही चॅट्स आहेत किंवा तुमचं जे काही व्हॉट्सॲपचं जे अकाउंट आहे तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवरून बघू शकता. तर त्याचाही खूप चांगला फायदा आहे की डेस्कटॉपवरून तुम्हाला काही ऑपरेट करायचं असेल तर तुम्ही डेस्कटॉपवरून व्हॉट्सॲप जे आहे हे किंवा तुमच्या लॅपटॉपवरून तुम्ही व्हॉट्सॲप जे आहे हे ऑपरेट करू शकता. म्हणजे फक्त मोबाईलवरूनही ऑपरेट करू शकता आणि तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरूनही ऑपरेट करू शकता. तर त्याचा एक खूप चांगला बेनिफिट जो आहे तुम्हाला या व्हॉट्सॲप वेबच्या माध्यमातून होतो. त्यानंतर स्टार्ट मेसेजेस म्हणून असतं म्हणजे तुम्हाला जे काही तुमचे असे कम्युनिकेशन तुमचं होतं आहे तर त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे कम्युनिकेशन्स आहे ते स्टार करून आपण ठेवू शकतो. म्हणजे त्या चॅटवर तुम्हाला जेंटली प्रेस करायचं आहे ज्यांच्या नावाचं ज्या व्यक्तीबरोबर किंवा ज्या ग्रुपमध्ये तुमचं चॅटिंग होत आहे तर त्या व्यक्तीच्या नावाचं समोर तुम्हाला जस्ट क्लिक करायचं आहे तर ते वरती लगेच ऑप्शन्स येतील तिथे तुम्ही स्टारचं ऑप्शन आहे तर त्याच्यावर क्लिक केला तर तुम्ही ते मेसेजेस जे आहे हे स्टार करू शकता. आणि स्टार्ड मेसेजेसमध्ये तुम्हाला सगळे मेसेजेस जेवढे तुम्ही स्टार मार्क करून ठेवले ना ते सगळे मेसेजेस तुम्हाला मिळतात तिथे. त्यानंतर शेवटचा ऑप्शन असतं सेटिंग्स म्हणून. ते सेटिंग्स म्हणजे हा परत ऑप्शन तुमचा आहे. तुम्ही ज्यावेळी ते 3 डॉट्सवर तुम्ही क्लिक केलेलं आहे ते 3 डॉट्सवर क्लिक केला तर सगळ्यात शेवटचा तुम्हाला ऑप्शन मिळतो सेटिंग्समधून. तर त्याच्यामधून तुम्ही पुन्हा बिझनेस टूल्स या ऑप्शनमध्ये पण जाऊ शकतात. तर तो पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन बिझनेस टूल्स जे आपण ऑलरेडी आधी पहिल्यांदा बघितले आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन असतं अकाउंट ऑप्शन म्हणून. त्या अकाउंट ऑप्शनमध्ये तुम्ही प्रायव्हसी सेटिंग आहे किंवा सिक्युरिटी सेटिंग आहे ते तुम्ही करू शकतात. 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑप्शन असतो तो तुम्ही करू शकतात. चेंज नंबर समजा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेंज करायचा आहे तर तिथे तुम्हाला चेंज नंबर म्हणून ऑप्शन आहे. तिथून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जो आहे हा स्विच करू शकता. त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट अकाउंट इन्फॉर्मेशन आहे किंवा तुम्हाला अकाउंट डिलीट करायचं असेल तर ते सगळे ऑप्शन्स जे आहेत या अकाउंट सेक्शनमध्ये अवेलेबल आहेत. तिथून तुम्ही अकाउंट जे आहे ते डिलीटही करू शकतात.
तिसरा ऑप्शन तुम्हाला तिथेच मिळतो तो म्हणजे चॅट्सचा. तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे थीम्स जे आहेत ते ॲड करू शकता. चॅट्समध्ये पहिलं ऑप्शन थीम्सचं येतं. म्हणजे एक तुम्हाला डार्क थीम हवी का लाईट थीम हवी, म्हणजे त्याचं जे अपिअरन्स आहे ॲपचं ते तुम्हाला चेंज करता येतं. त्यानंतर तुम्ही याला वॉलपेपर तिथे चेंज करता येतं. जसं गॅलरीमधून तुम्ही इमेजेस वेगवेगळे इमेजेस तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तो तुम्ही वॉलपेपर म्हणून सेट करू शकता. किंवा सॉलिड कलर आहे ते तुम्ही ॲड करू शकतात. किंवा व्हॉट्सॲपची एक लायब्ररी म्हणून एक ऑप्शन होतं, तर तुम्हाला पुन्हा गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला डाउनलोड करून घ्यावी लागेल आणि त्या लायब्ररीमध्ये बरेचसे वॉलपेपर अवेलेबल असतात, तर ते वॉलपेपर तुम्ही तिथे यूज करू शकतात. हे जेणेकरून की थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह दिसतं चॅट्समध्ये वगैरे. तर आपण आपल्या काही मेमरीज आहेत किंवा काही फोटोग्राफ्स आहेत वगैरे बऱ्याचशा गोष्टी आपण त्या तिथे ॲज अ वॉलपेपर म्हणून आपण ठेवू शकतो. तर चॅट्समध्ये आपल्याला पुढचा ऑप्शन मिळतो फॉन्ट साईज तुम्हाला वेगवेगळी कशी पाहिजे, तर ते फॉन्ट साईज तुम्हाला सिलेक्ट करता येते. त्यानंतर ॲप लँग्वेज म्हणून हा ऑप्शन आहे. म्हणजे आपण जसं बऱ्याच लोकांना आता जसं इंग्रजीमध्ये थोडंसं अवघड जात असेल, तर ते त्यांच्या जे काही प्रादेशिक भाषा आहेत तर त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या आपल्या भारतातल्या की जवळपास 10 भाषा त्यांनी व्हॉट्सॲपवर सध्या अवेलेबल आहे. म्हणजे 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हॉट्सॲप हे इंग्लिशला सोडून ते अवेलेबल आहेत. तर त्या भाषांमधूनही तुम्ही व्हॉट्सॲप ऑपरेट करू शकतात. मराठी भाषाही त्याच्यामध्ये आहे. तुम्ही मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीमधून तुम्हाला संपूर्ण व्हॉट्सॲप जे आहे हे मराठीमध्ये कन्व्हर्ट होतं आणि तुम्ही मराठीमधून त्याचा वापर करू शकतात. तुम्ही चॅट हिस्ट्री तिथे एक ऑप्शन तुम्हाला लगेच मिळेल चॅट्समध्येच. तर तिथून तुम्ही जे काही चॅटची हिस्ट्री आहे ती एक्सपोर्ट करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या मेल आय डीवर वगैरे घेऊ शकता. तुम्हाला एखादा चॅट जतन करून ठेवायचं असेल, सेव्ह करून ठेवायचं असेल तर तुम्ही ते सेव्ह करून ठेवू शकता. तुम्ही तुमचा पूर्ण चॅटचा जो आहे तो बॅकअप तिथून घेऊ शकता. चॅट डिलीट करू शकता, चॅट क्लिअर करू शकतात किंवा चॅट आर्काईव्ह करू शकतात. असे वेगवेगळे सर्व ऑप्शन्स आहेत. तर त्यांचा तुम्ही वापर करून जे काही चॅट्स आहेत तुम्ही ते त्याचं सेव्ह किंवा डिलीट किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या आहे मेल करणं वगैरे आहे, तुम्ही मेलवर बॅकअप वगैरे घेणं आहे, ते सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या तिथे करू शकतात. तर त्याचा तुम्हाला असा पूर्ण बेनिफिट जो आहे ह्या चॅट्सच्या ऑप्शनमधून मिळतं. त्यानंतर त्याच ठिकाणी चौथा ऑप्शन आहे नोटिफिकेशन्सचा. म्हणजे आपण आता सध्या हे सेटिंग्समधलं चौथं ऑप्शन आहे. आपण 3 डॉट्सवर क्लिक केलं, त्यानंतर आपण सेटिंग्सचा एक ड्रॉपडाऊन विंडो ओपन झाली. तिथे शेवटचा ऑप्शन आहे सेटिंग्सवर आपण क्लिक केल्यानंतर तिथे चौथा ऑप्शन तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे काही वेगवेगळे इंडिव्हिज्युअल चॅट्स आहेत किंवा ग्रुप चॅट आहेत किंवा कॉल्स आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळी सेटिंग करू शकतात. म्हणजे बेसिकली टोन सेटिंग. तुम्हाला एखादा साऊंड जे आहे तर वेगवेगळ्या चॅटसाठी तुम्हाला वेगवेगळा साऊंड हवा असेल की जेणेकरून जसं घरच्यांचं आहे तर घरच्यांसाठी तुम्ही वेगळा साऊंड तुम्ही तिथे टोन जी आहे ती सेट करू शकता किंवा ग्रुपसाठी असेल तर ग्रुपसाठी तुम्ही वेगळा टोन जे आहे हे सेट करू शकता. व्हायब्रेट मोडवर तुम्हाला ठेवायचं असेल तर व्हायब्रेटचं ऑप्शन तुम्हाला तिथे मिळतं. तुम्हाला जे काही नोटिफिकेशन म्हणजे ज्यावेळी चॅट्स आपल्याला व्हॉट्सॲप आपल्याला येतो तर ते तुम्ही व्हायब्रेट मोडवरही तिथे ठेवू शकता. तुम्हाला पॉपअप विंडो ओपन ठेवायची असेल तर तसंही तुम्हाला करता येईल. पॉपअप विंडो म्हणजे काय, तुम्ही व्हॉट्सॲप जे आहे हे ओपन जरी नाही ठेवलं तरी एखादा मेसेज आला तर तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर लगेच समोर येतो इमिडिएटली. तर तुम्ही तसं पॉपअप विंडोही ओपन ठेवू शकतात की जेणेकरून तुम्हाला लगेच कळेल की तुम्हाला कोणाकोणाचे मेसेजेस आले आहेत. तर ते तुम्ही ऑनही ठेवू शकता किंवा ऑफही ठेवू शकता. ते तुमच्या यूज करण्याच्या याच्यावर आहे. त्यानंतर लाईट जो आहे तो तुम्ही वेगवेगळे कलरचे तिथे 7 कलरचे लाईट्सचे ऑप्शन आहेत अवेलेबल. तर तुम्ही जे काही बॅकग्राऊंड लाईट आहे, बॅकलाईट जो आहे तो तुम्ही वेगवेगळ्या कलर्समध्ये तुम्ही तिथे सिलेक्शन जे आहे हे लाईट्सचं करू शकता. तर हे सगळे ऑप्शन्स जे आहेत हे तुमचे नोटिफिकेशन्सच्या ऑप्शन्समध्ये, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन जे येणार आहेत ते कुठले कशा पद्धतीने पाहिजे. तर इंडिव्हिज्युअली प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी तुम्ही वेगवेगळे नोटिफिकेशन सेट करू शकता किंवा ग्रुपचे जे काही वेगवेगळे चॅट्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे नोटिफिकेशन्स जे आहेत ते सेट करू शकता. त्यानंतर पाचवा ऑप्शन तिथे आहे जो सेटिंग्समध्ये पाचवा ऑप्शन आहे हा डाटा अँड स्टोरेज यूसेज. तर याच्यामध्ये बेसिकली मीडिया जो आहे त्या मीडिया ऑटो डाउनलोडचा एक ऑप्शन आहे. तर तो तुम्ही कशा पद्धती म्हणजे तुम्हाला आपण जे काही आता चॅट्स पाठवतो, व्हॉट्सअप पाठवतो, त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ पाठवतो, इमेजेस पाठवतो किंवा एक साऊंड आपले जे ऑडिओ पाठवतो आपण, तसे वेगवेगळे ज्या फाईल्स आहे PDF आपण शेअर करतो.
तर ह्या सगळ्या ज्या फाईल ज्या आहेत तर त्याचं डाउनलोडिंग जे आहे तर त्याचं सेटिंग जे आहे ते या ठिकाणी तुम्ही करू शकता. म्हणजे फक्त मोबाईल डाटा ऑन असेल तर ते आहे वेन युजिंग मोबाईल डेटा, म्हणजे तुम्ही मोबाईलचा डेटा वापरून तुम्ही ते डाउनलोड करायचं तुम्ही तो ऑप्शन ठेवू शकता. किंवा वायफाय ओनलीचा ऑप्शन असतं, म्हणजे ज्यावेळी तुम्ही वायफायच्या कनेक्शन तुम्ही तुमच्या मोबाईलला केलं तर त्याचवेळी तो संपूर्ण जो डेटा आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल, तर तुम्ही तोही ऑप्शन ठेवू शकता. तुम्ही रोमिंगमध्ये असाल तेव्हा तुम्हाला हवं असेल तर त्यावेळी तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. या अशा पद्धतीने वेगवेगळ्या जे आहे सेटिंग्स जे आहेत ते तुम्ही तिथे करू शकता. किंवा तुम्हाला ते कुठलंही डाउनलोड नाही पाहिजे, म्हणजे तुम्हाला सिलेक्ट तुम्ही वैयक्तिक ज्यावेळी तुम्ही स्वतः डाउनलोड करा तेव्हाच पाहिजे, तर तो ऑप्शन तुम्ही तिथे ठेवू शकता. आणि हा ऑप्शन खूप चांगला आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की आपण खूप साऱ्या ग्रुप्समध्ये असतो. अगदी काही काही जण तर 200 300 400 500 ग्रुप्समध्ये आहेत. तर तो खूप सारा डेटा जो आहे हा त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला येत असतो. मग त्यामुळे त्याचं जे डाउनलोडिंग आहे हे कंटिन्युअसली सुरू असतं. व्हॉट्सअप बॅकग्राऊंडला काम करत असतं. मग त्याचे इमेजेस आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतात, ऑडिओ, व्हिडिओ, PDF, सगळा डेटा जो आहे. मग याच्यातला सगळाच डेटा आपल्या कामाचा असतो असं काही नाही आहे. बरोबर आहे. माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे जेवढा माझा अनुभव आहे तो साधारणतः एक 2 ते 5% डेटा आपल्या कामाचा असतो. बाकी डेटा हा खूप एक्स्ट्रा असतो आणि त्याचा आपल्याला अनवॉन्टेडली गरज नसते. तर आपण अशा पद्धतीने आपण जर तो ऑप्शन ऑफ ठेवला की म्हणजे कुठलाही डाउनलोड नाही पाहिजे, मीडिया ऑटो डाउनलोड हा ऑप्शनच ऑफ ठेवला, तर त्यावेळी आपलं सगळं म्हणजे आपण फक्त जी इमेज आपण डाउनलोड करू तर तीच इमेज आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल. त्याच्यामुळे काय की मोबाईलची जी मेमरी आहे, बऱ्याचदा मोबाईल हँग होतो खूप डेटा झाल्यामुळे, तर त्याच्यापासून आपला त्रास वाचतो. जे काही खूप अनवॉन्टेड इमेजेस वगैरे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जातं तर त्याच्यापासून आपण आपला मोबाईल जो आहे ते आपण थांबवू शकतो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सिक्युरिटी एक मेंटेन होते आणि मोबाईल हँग पण होत नाही, डेटा पण मॅनेज राहतो आणि आपला खूप सारा डेटा जो आहे जो अनवॉन्टेडली जो खर्च होत असतो डेली बेसिसवर, तर तो डेटा आपला खर्च होत नाही. तर मग त्याचा उपयोग आपण आपल्या कामासाठी, वैयक्तिक कामासाठी आपण करू शकतो. तर तो डेटा सेव्ह करण्यासाठी आपल्याला हा जो ऑप्शन आहे तुम्ही ऑफ ठेवला आणि मग जेव्हा तुम्हाला वाटेल की एखादं कुठलं गरजेचं आहे किंवा पर्टिक्युलर तुम्हाला कोणी पर्सनली काही फाईल पाठवली आणि तीच बघायची आहे, तर तेवढंच तुम्ही तिथल्या त्या मोमेंटला तुम्ही डाउनलोड करा आणि ती फाईल जी आहे ती बघू शकता. तर अशा प्रकारचे सेटिंग्स तुम्हाला पाहिजे तशा सेटिंग्स तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. नंतर लो डेटा युसेजचा तिथेच लगेच ऑप्शन आहे, तर तिथे तुम्हाला लगेच एक ग्रे कलरचं बटन दिसेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक केला तर तो स्लाईड होतो आणि ग्रीन कलरमध्ये तो कन्वर्ट होतो. तर तो लो डेटा युसेजचा ऑप्शन तुम्ही नेहमी ऑन ठेवा, की जेणेकरून कमीत कमी डेटा जो आहे तो व्हॉट्सॲपकडून वापरला जाईल किंवा व्हॉट्सॲप ॲप जे आहे जे डेटा कन्झ्युम करतं, जो डेटा वापरतो तो कमीत कमी वापरला जाईल. अशा ही सगळ्या सेटिंग्स ज्या आहेत ह्या आपल्याला प्रॉपरली तुमच्या जे काही आवश्यकता आहेत तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही त्या सेटिंग्स ऑन किंवा ऑफ ठेवू शकता. तर जसं तुम्हाला योग्य वाटेल तर तुम्ही त्याचा वापर जो आहे हा करू शकता. आणि एक शेवटचं तुमचं व्हॉट्सॲपमधलं जे काही फीचर आहे ते म्हणजे स्टेटसच्या माध्यमातून आपण प्रमोशन करू शकतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी वेगवेगळे इमेजेस आहेत, व्हिडिओ आहे किंवा कुठल्या लिंक्स आहेत, ऑडिओ वगैरे आहेत, तर ते सगळ्या गोष्टी आपण तिथे ॲड करू शकतो आणि त्याच्यातनं आपण एक इनडायरेक्ट मार्केटिंग जे म्हणतो आपण आपलं प्रोडक्ट किंवा याच्याविषयीचं, तर ते इनडायरेक्ट मार्केटिंग जे आहे ते आपण व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून आपण करू शकतो. त्यानंतर व्हॉट्सॲप कॉल असतात तर त्याचंही आपल्याला ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपण कॉन्फरन्स वगैरे सारख्या ज्या गोष्टी आहेत ज्या इझिली आपण आपल्या कस्टमर्सबरोबर आपण चर्चा ज्या आहे ते करू शकतो. तर असे सर्व काही बिझनेसशी रिलेटेड खूप छान ऑप्शन्स हे व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये आहे. आणि व्हॉट्सॲप जे आपण आहे ॲप, तर त्याच्यापेक्षा खूप जास्त फीचर्स जे आहे ते व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये आहे. त्यामुळे बिझनेससाठी तो ऑप्शन तुम्ही वापरला तर त्याचा तुम्हाला जास्त बेनिफिट जो आहे हा तुम्हाला तिथे मिळू शकतो. तर या व्हॉट्सॲप ॲपचा तुम्ही खूप चांगला वापर करा. मी माझ्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीजसाठी मी व्हॉट्सॲप बिझनेसला वापरतो आणि त्याचा खूप चांगला बेनिफिट जो आहे मला होतो आहे. सेम मेथडमध्ये टेलिग्राम हा सुद्धा एक ऑप्शन आहे, तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता किंवा हाईक म्हणून ऑप्शन आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता. हे व्हॉट्सॲपसारखेच आहेत, वेगवेगळे मीडियम्स आहेत, तर त्या वेगवेगळ्या ऑप्शन्सचा तुम्ही वापर जो आहे हा करू शकता.
मोस्टली WhatsAppवर खूप जास्त कम्युनिकेशन आणि खूप जास्त क्राऊड जो आहे हा WhatsAppवर असल्यामुळे तर त्यामुळे बिझनेस प्लॅटफॉर्मसाठी WhatsApp बिझनेस हा जास्त प्रेफर्ड जो आहे हा ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे आणि आपण त्याचा जास्तीत जास्त वापर करून घेतला तर त्याचा जास्त बेनिफिट जो आहे आपल्याला मिळू शकतो. तर अशा प्रकारे एक पहिलं जे काही आपलं डिजिटल दुकान जे आहे ते आपल्याला WhatsAppवर आपल्याला सेट करता येतं आणि त्याचा आपल्याला चांगला उपयोग जो आहे हा आपल्या प्रॉडक्टच्या अवेअरनेस कॅम्पेनसाठी किंवा वेगवेगळे ब्रॉडकास्टच्या माध्यमातून माहिती देऊन किंवा ग्रुप्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपण आपल्या उत्पादनांबद्दल आपल्या सेवांबद्दल जी माहिती आहे ही लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आता याच्यामध्ये एक अजून ऑप्शन येतं जसं एक महत्त्वाचं की तुम्ही जसं आता WhatsAppवर तुम्ही तुमचं डिजिटल दुकान जे आहे हे सेट केलं तेव्हा तुम्हाला जसं पेमेंट्स वगैरे आहेत तर ते समजा तुमच्या ग्राहकांना एखादा प्रॉडक्ट आवडलं तर मग आता तुम्हाला त्यांना पेमेंट करायचं आहे तर त्या पेमेंटसाठी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत जसं पेटीएम आहे पेटीएम बिझनेस म्हणून ॲप आहे तर तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. जीपे आहे, फोनपे आहे तर या वेगवेगळे जे काही वॉलेट्स आहेत हे आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपण इमिडिएटली जे पेमेंट वगैरे आहे ते आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतो किंवा ग्राहकांनाही आपण किंवा आपण आपल्या सप्लायरलाही पेमेंट वगैरे जे आहे हे पाठवू शकतो. तर ते लिंक तिथे तुम्ही जे आहे लिंक आणि QR कोड आहे तो त्यांना आपण पाठवून त्यांच्याकडनं आपण पेमेंट जे आहे ते घेऊ शकतो. इवन आपण त्याचा उपयोग जे आहे हे UPI आणि भीमच्या माध्यमातून बँक ट्रान्सफर जे आहे म्हणजे आपण डायरेक्टली आपल्या अकाउंटमधून आपण दुसऱ्याच्या अकाउंटला आपण बँक ट्रान्सफर जे आहे ते इझिली करू शकतो. तर असे वेगवेगळे ऑप्शन्स जे आहेत ते तुमच्याकडे डिजिटल पेमेंटचे ऑप्शन हे आजच्या मोमेंटला खूप महत्त्वाचे आहेत. तर डिजिटल पेमेंटचा ऑप्शनचा वापर केला तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जे काही पेमेंट्स वगैरे आहे ते त्याचं एक देवाणघेवाण जी आहे ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. म्हणजे पहिलं दुकान तुम्हाला WhatsAppवर सेट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डिजिटल पेमेंटसाठी जे वॉलेट्स आहेत जीपे, पेटीएम, फोनपे हे वॉलेट्स तुम्हाला डाउनलोड करून तिथे तुम्हाला जो काही तुम्हाला मोबाईल नंबर ॲड करायचा असतो मोबाईल नंबर ॲड केला मोबाईल नंबर टाकून तुम्हाला तिथे साईनअप करायचं असतं. तर मोबाईल नंबर जसं तुम्ही साईनअप करता एक OTP येतो तो OTP ॲड करून तुमचं अकाउंट हे क्रिएट होत असतं. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की हे जेवढे डिजिटल पेमेंटचे जे काही वॉलेट्स आहेत इथे तुम्ही जो काही मोबाईल नंबर वापरणार आहात तो सेम मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटमध्ये रजिस्टर्ड असलेला गरजेचा आहे. कारण तिथे जर ते रजिस्टर्ड तो सेम नंबर रजिस्टर्ड नसेल बँकेमध्ये तर ते डिजिटल पेमेंट वॉलेट जे आहे ते ॲक्टिवेट होत नाही. तर त्याच्यामुळे आणि तुम्ही तुमचं बँक अकाउंट जे आहे ते वॉलेटशी कनेक्ट करू शकत नाही. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर जो आहे डिजिटल वॉलेट्सचा नंबर आणि तुमचा बँकेमध्ये रजिस्टर्ड असलेला नंबर हा दोन्ही नंबर सेम पाहिजे. त्यामुळे ते ऑटो डिटेक्शन करून ते तुमचं बँक अकाउंट जे आहे हे वॉलेटबरोबर लिंक करता येतं. तर त्याचा एक तुम्ही एक थोडं काळजीपूर्वक तुम्ही ते नंबर जो आहे हा वापरायचा आहे. त्यानंतर तुम्ही बँकिंगचे जे काही ॲप्स आहेत ज्या काही तुमच्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर त्या प्रत्येक बँकेचं स्वतःचं ॲप असतं. तर ते बँकिंग ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. म्हणजे जे काही तुमची बँक असेल तुमच्या कोऑपरेटिव्ह बँक किंवा तुमचं बिझनेस अकाउंट करंट अकाउंट ज्या बँकेत असेल तर त्या बँकेचं ॲप असतं तर ते बँकेचं ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या की जेणेकरून जी काही देवाणघेवाण आहे ते तुम्ही इझिली आणि लवकर तुम्ही करून घेऊ शकता किंवा तुम्हाला एखाद्या क्लायंटला तुम्हाला तुमचं बँक अकाउंट डिटेल पाठवायचं आहे त्या ॲपमध्ये ती इझिली तुम्ही तिथली बँक डिटेलची जी काही तुमची लिंक आहे ती शेअर करू शकता. ती इन्फॉर्मेशन तुम्ही त्यांना WhatsAppच्या माध्यमातून जे आहे ही शेअर करू शकतात. मोबिक्विक वगैरे आहे किंवा भारत पे वगैरे म्हणून पण काही ऑप्शन्स आहे बँकिंगमध्ये ते तुम्हाला अवेलेबल तिथे ते ॲप्स तुम्ही डाउनलोड केले तर ते सेम ॲप सगळ्यांची प्रोसेस सेमच असते. तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं असतं तिथे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ॲड करायचा असतो. एक OTP येईल तो OTP तुम्हाला तिथे लिहायचं असतं आणि सबमिटचं बटन क्लिक केलं की तुमचं अकाउंट जे आहे हे ऑटोमॅटिकली क्रिएट होतं. असं काही ठिकाणी ईमेल ID वगैरे मागितला जातो तर तो ईमेल ID वगैरे किंवा तो जे काही बिझनेस आहे WhatsApp बिझनेस जे आहे तर ते WhatsApp बिझनेस हे अकाउंट तुम्ही तुमच्या बिझनेसच्या नावाने तुम्ही सुरू करू शकता. मग पेटीएम जे आहे म्हणजे पेटीएममध्ये तुम्हाला नॉर्मल एक पेटीएम असतं जे पर्सनलाइज यूजसाठी असू शकतं आणि एक पेटीएम फॉर बिझनेस असतं तर ते तुम्ही बिझनेसच्या नावाने तुम्ही रन करू शकता. तर फक्त नंबर जो आहे तो तुमचा रजिस्टर्ड असायला हवं बँकेमध्ये रजिस्टर्ड असायला हवं आणि ते सेम नंबरने तुम्ही पेटीएम किंवा पेटीएम बिझनेस हे दोन्ही ॲप्स जे आहेत ते एकमेकांना लिंक करू शकतात. तर त्याचा तुम्हाला एक चांगला बेनिफिट जो आहे हा मिळेल.
पुढचं एक पेमेंटच्या रिलेटेड जे आहे क्रेडिट डेबिट कार्ड जे आहे तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट स्वीकारायचे असते तर त्याच्यासाठी तुमच्याकडे एक एम स्वाईप म्हणून ॲप असतं. त्या एम स्वाईपचं डिव्हाइस पण मिळतं, जे एक स्वॅपिंग मशीन म्हणतो आपण त्याला, की आपण क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड स्वॅपिंग जे आहे हे करून घेऊन तर त्याचा उपयोग तुम्हाला एक क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातूनही पेमेंट तुम्ही स्वीकारू शकता. तर त्याचा एक बेनिफिट काही नॉमिनल भाडेतत्वावर तुम्हाला ते मशीन जे आहे हे मिळत असतं. तर त्याचा तुम्ही एक चांगला उपयोग जो आहे हा करू शकता. त्याची लिंक तुम्ही पाठवून त्याचा वापर जो आहे हा करता येतो. तर असे वेगवेगळे जे काही पेमेंट गेटवेज आहेत किंवा म्हणू शकतो आपण त्याला, किंवा जे काही पेमेंटचे वॉलेट्स आहेत, तर या पेमेंट वॉलेट्सचा तुम्ही वापर करून तुमच्या ग्राहकांना किंवा तुमच्या सप्लायरला पैशांची देवाणघेवाण जी आहे ही इझिली करू शकतात. त्यानंतर तुम्हाला एक खूप चांगला एक ॲप तुम्हाला मिळेल, ते म्हणजे इन्स्टामोजो म्हणून. इन्स्टामोजो, INSTAMOJO. तर हे खूप छान ॲप आहे. तर ते तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा पूर्ण. तर मग ॲप लॉन्च होईल आणि ॲप लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला एक मॅनेजचा ऑप्शन दिसेल तिथे. तर मॅनेज ऑप्शनवर तुम्ही क्लिक केला तर त्याच्यामध्ये एक ऑनलाईन स्टोअर म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसेल. तर त्या ऑनलाईन स्टोअरचं आयकॉन आहे तिथे, एक दुकानाचा आयकॉन आहे. त्या दुकानाच्या आयकॉनवर तुम्ही क्लिक केला मॅनेजमध्ये ऑनलाईन स्टोअर. तर त्या ऑनलाईन स्टोअरवर तुम्ही क्लिक केला तर तिथे तुम्ही तुमचे जे काही प्रोडक्ट आहेत किंवा डिजिटल फाईल्स आहेत तर ते दोन्ही तुम्ही उत्पादनं जे आहे ते तुम्ही तिथे ॲड जे हे करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोडक्टमध्ये तुम्ही जसं टायटल आहे, डिस्क्रिप्शन आहे, इमेज आहे, प्राईस आहे, त्याचे शिपिंग डिटेल्स वगैरे आहेत, तर ते सगळे तुम्ही तिथे इझिली ॲड करू शकता. जसं म्हणजे आपण व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये आपण कॅटलॉग ॲड केला तर तशी सेम मेथड या ठिकाणी आहे. सगळ्या ॲपमध्ये जवळपास ही सेमच मेथड असते. एखाद दुसरा ऑप्शन हा प्लस मायनस असतो. त्यामुळे मी तुम्हाला व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये जे काही डिटेल्ड एक्सप्लेनेशन केलं आहे तर सेम एक्सप्लेनेशन तुम्हाला इतर सर्व ॲपसाठी तुम्ही वापर करू शकता. तर त्यामुळे तुम्ही पहिला बिझनेस व्हॉट्सॲप बिझनेस जे आहे त्याचं डिस्क्रिप्शन जे मी तुम्हाला सांगितलं तर त्याचं तुम्ही पुन्हा एकदा ऐका, की जेणेकरून मग पुढच्या ॲप्स जे आहेत त्या तुम्हाला सेट करता येतील. त्यामुळे सगळ्यांची प्रोसेस सेम असते. प्रोडक्ट ॲड करायचं असतं, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे, इमेज आहे, जे काही त्याची प्रोडक्टची किंमत आहे, शिपिंग डिटेल्स वगैरे आहे ते त्या ठिकाणी ॲड करायचं. आणि मग त्या पुढे ऑप्शन तुम्हाला मिळतं ॲड प्रोडक्ट टू स्टोअरवर क्लिक केला तर तुमचे सगळे प्रोडक्ट जे आहे ते ऑल प्रोडक्टमध्ये तुम्हाला दिसतात. म्हणजे तुम्ही मल्टिपल कितीही प्रोडक्ट त्या ठिकाणी सेम व्हॉट्सॲप बिझनेसप्रमाणे तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकतात आणि तुम्हाला मल्टिपल जे काही प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते. आता याच्यात एक बेस्ट पार्ट असा आहे की इथे तुम्हाला अजून लाईव्ह प्रोडक्ट तुम्हाला दिसतील. तुम्हाला म्हणजे कुठले कुठले तुमचे प्रोडक्ट लाईव्ह आहेत ते तुम्हाला दिसू शकतील. एखादा प्रोडक्ट समजा तुमच्याकडे संपलं तर ते तुम्हाला लाईव्ह नाही ठेवायचं, तुम्ही त्याला इनॅक्टिव्ह करू शकता. तर तेही तसं तुम्हाला ऑप्शन जे आहे ते अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉट्स दिसतील. परत राईट हँड कॉर्नरला तुम्हाला वरच्या साईडला 3 डॉट्स दिसतील. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला व्ह्यू स्टोअर किंवा शेअर स्टोअर आणि एडिट स्टोअर असे 3 ऑप्शन्स मिळतात. तर ते तुम्ही स्टोअर्स जे आहेत तुम्ही त्या व्ह्यू स्टोअरच्या माध्यमातून तुम्ही ते बघू शकता की तुम्ही काय काय ॲड केलेलं आहे. तुम्हाला ते स्टोअर शेअर करायचं म्हणजे तुम्हाला व्हॉट्सॲपवर शेअर करायचं आहे, फेसबुकवर शेअर करायचं आहे, इतर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला शेअर करायचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही ते सगळे ऑप्शन्स जे आहे ते शेअर करू शकतात. तर त्याचंही ऑप्शन तुम्हाला किंवा एडिट काही तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही त्या ठिकाणी एडिट करू शकतात. आता हा इन्स्टामोजो जे आहे हे तुम्हाला याच्यामध्ये एक खूप बेस्ट पार्ट जे आहे की इथे तुम्हाला एक पेमेंट गेटवे हा एक ऑप्शन मिळतो, जो तुम्हाला व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये नाही मिळत. तर इथे तुम्हाला पेमेंट गेटवेचं ऑप्शन मिळतं. इथे तुम्ही इमिडिएटली काही लिंक जे आहे ते तुम्ही क्रिएट करू शकता. तिथे तुम्हाला लिंकचं ऑप्शन दिसेल. जसं तुम्ही ॲप लॉन्च केलं आहे तर तुम्हाला ज्या ठिकाणी आपण ऑनलाईन स्टोअर जे होतं ऑप्शन होतं त्याच्या बाजूलाच तुम्हाला लिंकचं एक ऑप्शन दिसेल. तर त्या लिंकच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही तिथे क्विक लिंक आणि एक स्मार्ट लिंक म्हणून ऑप्शन मिळतो. क्विक लिंक म्हणजे त्याचा पर्पज जे आहे पेमेंटसाठी असतं आणि प्राईज ॲड करण्यासाठी असतं. आणि जे स्मार्ट लिंक आहे त्याचं तुम्ही एक्सपायरी वगैरे डेट जे आहे ती पण टाकू शकतात किंवा कस्टमर तिथे अमाऊंट जी आहे ती चेंज करू शकतो. तर ही स्मार्ट लिंकमध्ये अमाऊंट कस्टमर चेंज करू शकतो, पण क्विक लिंकमध्ये कस्टमर अमाऊंट जी आहे ही शेअर नाही करू शकत किंवा चेंज नाही करू शकत. तर किंवा कस्टमाइज लिंक स्मार्ट लिंकमध्ये बनवता येते, जे क्विक लिंकमध्ये नाही बनवता येत. तर तुम्ही दोघीपैकी तुम्हाला जे योग्य वाटेल ती तशी तुम्ही लिंक जी आहे ही क्रिएट करून तुम्ही ते
शेअर करू शकतात आणि कुठल्याही माध्यमातून जे पेमेंट आहे ते तुम्ही घेऊ शकतात. आता याच्यामध्ये ही जी लिंक असते ही लिंक जी आहे ही सगळ्या तुमच्या जे काही वॉलेट्स आहेत त्या वॉलेट्सशी कनेक्टेड तुम्ही घेऊ शकता. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहक जे आहेत ते त्या तुम्हाला पेमेंट करू शकतात. म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की आता कसं आहे की वेगवेगळे समजा तुमचे काही ग्राहकांकडे आता कोणाकडे भीम UPI आहे किंवा बँक पण आहे, बँकेचं आहे, तर कोणाकडे ते बँकेचं नाही किंवा भीम UPI नाही आहे पण त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे. तर मग ते कुठल्या माध्यमातून पेमेंट करतील तर ते सगळी माध्यमं जी आहे ती वन शॉट वन क्लिकवर त्यांना ॲवेलेबल होतात. त्यामुळे त्याचा एक बेनिफिट आहे की ज्या ग्राहकांकडे ज्या कुठल्याही ठिकाणी पैसे असतील तर त्या ठिकाणाहून ते पैसे ते पे करू शकतात. म्हणजे ते अगदी भीम UPIमध्ये आहे, जीपे, पेटीएम, फोनपे किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून मी पे करू शकता किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून पे करू शकता, वॉलेट्सच्या माध्यमातून पे करू शकतात. पे लॅटरचाही एक ऑप्शन असतो किंवा NEFT बँक ट्रान्सफरचाही ऑप्शन असतो. म्हणजे सगळं त्यांना ॲट वन क्लिक त्यांना वन शॉट वन विंडोमध्ये त्यांना ते सगळे ऑप्शन जे आहे हे मिळतात. त्यामुळे त्याचा खूप चांगला बेनिफिट जो आहे हा आपल्याला इन्स्टामोजो जे काय आहे तर त्याचा पेमेंट लिंक्सचा वापर करून आपल्याला होतो. मग यावेळी काय होतं, मग ज्यावेळी ग्राहक ते एखादं प्रोडक्ट घेतात तर त्याचे पैसे जे आहेत ते पे करतात आणि त्यानंतर मग इन्स्टामोजो जे आहे साधारण 3 ते 7 दिवसामध्ये आपल्याला पेमेंट जे आहे हे आपल्या अकाउंटमध्ये जे आहे पाठवत असतं. साधारण 3 दिवसाचं आहे ते. तर 3 दिवसात आपल्याला जे पेमेंट आहे ते आपल्यापर्यंत येत असतं आणि त्यानंतर मग आपले जे प्रोडक्ट जे आहेत ते आपण त्यांना कुरिअरच्या माध्यमातून वगैरे आपण त्यांना पाठवू शकतो. तर प्रोडक्ट आहे त्या पद्धतीने सर्व्हिसेसही आहे. काही डिजिटल फाईल असतील तर त्याच्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. जसं डिजिटल काही कोर्सेस आहेत तर त्याची लिंक तुम्ही जसं Google ड्राईव्हमध्ये तुम्ही सर्व कोर्सेस जे आहेत ते ॲड केले तर आणि मग त्यानंतर त्याची एक लिंक कॉपी करून तुम्ही ती लिंक जी आहे त्या ठिकाणी शेअर डाउनलोडेबल लिंक जी आहे ती त्या ठिकाणी शेअर करू शकतात आणि मग त्यानंतर ग्राहकांना मग तुम्ही एक इमेजच्या माध्यमातून तुमचा जो कोर्स आहे त्याची काय बेनिफिट्स आहेत वगैरे तर त्याबद्दल अवेअरनेसबद्दल तुम्ही तिथे माहिती दिली तर ग्राहकांना जर ती आवडली तर ते इमिडिएटली पुढे लिंकवर क्लिक करून ते पेमेंट करतील आणि पेमेंट केल्यानंतर मग त्यांना डाउनलोडेबल लिंक जी आहे ती दिसेल आणि त्या लिंकवर क्लिक करून ते Google ड्राईव्हच्या माध्यमातून जो कोर्स वगैरे आहे किंवा इतर काही माहिती आहे ते डाउनलोड करू शकता. तुम्हाला बुक विकायचं आहे तर ते तुम्ही बुक या माध्यमातून विकू शकतात किंवा तुम्हाला काही तुमचे ब्रोशर्स वगैरे आहे किंवा इतर कुठलेही काही प्रोडक्ट डिटेल्स वगैरे आहेत ते तुम्ही डिजिटल फाईलच्या माध्यमातूनही तुम्ही विकू शकता. तर त्याचा एक खूप चांगला बेनिफिट जो आहे हा इन्स्टामोजो ॲपच्या माध्यमातून आपल्याला होतो. तर त्याचाही वापर आपण किंवा आपण इतर जे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत जसं WhatsApp बिझनेसवर तुम्ही कॅटेगरीमध्ये तुम्ही प्रोडक्ट ॲड केलेले आहेत तर तिथेही तुम्हाला फक्त तुम्हाला पेमेंट लिंक फक्त जनरेट करायची असेल, तुम्हाला स्टोअर नाही करायचं की समजा तुमचं स्टोअर फक्त WhatsApp बिझनेसवरच ठेवायचं आहे पण तुम्हाला पेमेंट लिंक द्यायची आहे तर मग पेमेंट लिंक तुम्ही फक्त इन्स्टामोजोवर जनरेट करा आणि ती लिंक कॉपी करून तुमचं जे काही WhatsApp बिझनेसचा पोस्ट असेल तर त्याच्यामध्ये ती लिंक तुम्ही तिथे पेस्ट करा की जेणेकरून मग त्या लिंकवर क्लिक करून ग्राहक इमिडिएटली तुम्हाला पेमेंट जे आहे ते करून ते तुमचं प्रोडक्ट किंवा तुमच्या सर्व्हिसेस जे आहे ते बाय करू शकतं. तर असं एक खूप छान हे ॲप आहे आणि याचा खूप चांगला उपयोग जो आहे हा आपल्याला होऊ शकतो एक बिझनेसच्या माध्यमातून. पुढचा ऑप्शन आहे जसं तुम्ही फेसबुकचा वापर जो आहे हा आपण डिजिटल दुकानासाठी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. फेसबुकमध्ये मार्केट प्लेस म्हणून ऑप्शन येतो. जसं प्रोफाईलमध्ये तुम्ही तुमचा फेसबुक प्रोफाईल ऑन कराल तर तिथे तुम्हाला मधलं ऑप्शन दिसतं टॉपला मार्केट प्लेस म्हणून. त्या मार्केट प्लेसवर तुम्ही क्लिक केलं तर तिथेही सेम तुम्ही तुमचं प्रोडक्ट जे आहे तर त्याची इमेज तिथे ॲड करायची आहे असते. प्रोडक्टची डिटेल तिथे ॲड करायची असतात, त्याचं नाव, त्याची प्राईस, त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे आणि मग ते प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही मार्केट प्लेसमध्ये आपण पोस्ट करू शकतात. तर तिथूनही तुम्हाला चांगलं लीड जनरेशन जे आहे हे तुम्हाला तिथून होऊ शकतं. तेही एक डिजिटल दुकानाचंच म्हणजे एक ते स्पेशली कमर्शियल पर्पजसाठीच तो ऑप्शन त्यांनी फेसबुकने क्रिएट केलेला आहे. तर फेसबुकच्या माध्यमातूनही तुम्ही तुमची उत्पादनं जी आहे ही विकू शकतात. तर त्याचा एक तुम्हाला चांगला बेनिफिट जो आहे हा मिळेल. त्या फेसबुकच्या पोस्टमध्येही तुम्ही इन्स्टामोजोची जी काही लिंक आहे ती तुम्ही ॲड करून तुम्ही इन्स्टंट पेमेंट गेटवेच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट जे आहे हे लोकांकडनं किंवा तुमच्या ग्राहकांकडनं तुम्ही घेऊ शकता. तर तोही ऑप्शन ती लिंक तिथे ॲड करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या ॲप्सचं इंटर कोलॅबरेशन जे आहे ते आपल्याला लिंक्ड मार्केटिंग एक प्रकारे आपण याला म्हणतो. तर लिंक मार्केटिंग किंवा लिंक्ड सेलिंग जे आहे लिंक्ड सेल्स जो आहे हा वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून आपल्याला करायचा असतो. तर ते लिंक्स तुम्ही जे आहे ते एकमेकांना सपोर्टिव्ह लिंक्स तुम्ही ॲड केल्या पोस्टमध्ये तर त्याचा एक चांगला बेनिफिट हा आपल्याला बिझनेस जनरेशनसाठी
होऊ शकतं. तर त्या लिंक्सचा तुम्ही वापर करायचा आहे. तर फेसबुकच्या माध्यमातून जसं एक मार्केट प्लेसबद्दल मी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर फेसबुकचे जे काही ग्रुप्स आहेत तर ते वेगवेगळे ग्रुप्स तुम्ही जॉईन करू शकतात किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा बाय अँड सेलचा ग्रुप क्रिएट करू शकतात आणि त्या माध्यमातून प्रोडक्ट्स जे आहेत ते तुम्ही फेसबुकचे जेवढे ग्रुप्स आहेत तुम्ही त्यांच्या माध्यमातून तुम्ही प्रोडक्ट जे आहे हे विकू शकता किंवा तुमच्या ज्या सेवा आहे ह्या विकू शकतात. त्यानंतर तुम्ही स्वतःच्या प्रोफाईलवर तुम्ही प्रोडक्टबद्दल त्याची माहिती जी आहे इमेज आणि इतर माहितीच्या माध्यमातून तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या स्वतःच्या प्रोफाईलवरून तुम्ही प्रोडक्ट जे आहे ते त्याचं अवेअरनेस कॅम्पेन जे आहे हे करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या आस्थापनेच्या नावाने म्हणजे तुमच्या बिझनेसच्या नावाने तुम्ही एक स्पेशली फेसबुक पेज तुम्ही वेगळं तयार करू शकता की जिथे तुमचं सगळं पूर्ण बिझनेसची जी इन्फॉर्मेशन आहे ही तिथे ॲड होते. त्यानंतर मग त्या पेजची लिंक जी आहे त्याचं इन्व्हिटेशन एक लिंक असते, ते इन्व्हाइट फ्रेंड्स म्हणून लिंक असते. तर ती लिंक जी आहे हे तुम्ही लोकांना पाठवू शकतात आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पेजवर जे आहे लाईक्स जे आहेत ते तुम्ही वाढवू शकतात. तर त्याचा एक चांगला बेनिफिट होतो. तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर ती लिंक ॲड करू शकतात किंवा तुम्ही ती जी लिंक आहे तुम्ही फेसबुकच्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये तुम्ही शेअर करू शकतात. इवन आता व्हॉट्सॲप आणि फेसबुक हे इंटरकनेक्टेड झालेलं आहे. तर तुम्ही ते इझिली जी काही फेसबुक पेजची लिंक आहे ही व्हॉट्सॲपवर तुम्ही इझिली व्हॉट्सॲपवरचे तुमचे जे काही वेगवेगळे ग्रुप आहेत तर त्यांना तुम्ही ते पेज लाईक करण्यासाठी इन्व्हिटेशन आहे हे पाठवू शकतात. तर असे बरेचसे इंटरलिंकिंग जे आहे हे लिंक मार्केटिंग जे आहे तुम्ही इझिली करू शकता की जेणेकरून तुम्ही मॅक्सिमम लीड्स जे आहेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून हे जनरेट करता येते. तर त्याचा एक तुम्हाला चांगला बेनिफिट हा फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगला बिझनेस जो आहे हा तुम्ही जनरेट करू शकतात किंवा वेगवेगळे लीड्स आहेत ते तुम्ही जनरेट करू शकता. तुम्ही त्याने इन्स्टंट सेल पण तुम्ही करू शकता. फेसबुकमध्येच एक अजून ऑप्शन असतो जो बेसिकली फक्त फेसबुक पेजसाठी असतो की तिथे बूस्ट पोस्ट म्हणून एक ऑप्शन असतं. बूस्ट पोस्ट म्हणजे काय की फेसबुक तुमच्यासाठी तुमच्या जे काही पेजवर जी काही एखादी पोस्ट आहे असेल बिझनेसची पोस्ट असेल की एखाद्या अवेअरनेसची तुम्ही एखाद्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन असलेली एक पोस्ट तुम्ही तिथे क्रिएट करा तुमच्या पेजवर. एक इमेज टाकून त्याच्यामध्ये प्रोडक्टबद्दलची माहिती किंवा सेवांबद्दलची माहिती तिथे ॲड करा आणि त्याच्याखाली मग बूस्ट पोस्ट म्हणून एक ऑप्शन असतो. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला ऑडियन्स वगैरे सिलेक्ट करायची असते. म्हणजे ऑडियन्स म्हणजे तुम्हाला फक्त जसं तुम्ही ज्या ठिकाणी पर्टिक्युलर एरियात आहात, जसं मुंबई आहे तर आता समजा तुम्हाला मुंबईत फक्त तुम्हाला वर्ली एरियातच मार्केटिंग करायचं आहे तर तुम्ही फक्त वर्ली असा ऑप्शन सिलेक्ट केला तर फक्त वर्ली एरियामध्ये जे कोणी फेसबुक युजर असतील तर ते त्या पर्टिक्युलर तुमची पोस्ट ही फक्त त्या वर्लीवाल्यांना दिसेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा जो काही मार्केटिंगचा खर्च आहे तो इझिली मॅनेज करून तुम्ही तुमच्या प्रोडक्ट आणि सेवा जे आहे ते तुमच्या ग्राहकांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. किंवा तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल तर तुम्ही फक्त महाराष्ट्र ऑप्शन चूज केला तर फक्त महाराष्ट्रामध्ये जेवढे आहेत फेसबुक युजर तर त्यांनाच तुमची पोस्ट जी आहे ही दिसू शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वगैरे असतात, बरेचसे इंटरेस्ट म्हणजे आता समजा तुमचं आयुर्वेदाशी रिलेटेड असेल तर तुम्ही फक्त आयुर्वेदा असं ऑप्शन टाकलं तर जे कोणी आयुर्वेदाशी संबंधित सर्चिंग करत असतात तर ते त्या माध्यमात त्या लोकांनाच तुमची पोस्ट दिसते आणि तुमचा जो काही मार्केटिंगचा खर्च वाचून ते टार्गेटेड ऑडियन्सला तुम्ही जे काही तुमच्या प्रोडक्ट आणि सेवांची माहिती आहे ही पाठवू शकतात. त्याचा एक तुम्हाला चांगला बेनिफिट हा होतो. तर त्या फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगले लीड्स जनरेशन होऊ शकतात. तुम्ही तुमचं पेजचं लायकिंग वाढवू शकता. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या प्रोडक्टची माहिती पाठवू शकतात की त्यानंतर मग ते त्यांना आवडलं, ते सेवा वगैरे आवडली तर ते तुम्हाला कॉल करून तुमच्या प्रोडक्टच्या बद्दलची माहिती जी आहे हे घेतील. किंवा तिथे तुम्हाला मेसेजेसच्या माध्यमातून माहिती घ्यायचं तर जे कोणी युजर असतील ते तुम्हाला मेसेजेसही करू शकतात. तर गेट मेसेजेस म्हणून ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला तर ते गेट मेसेजेसच्या माध्यमातून तुम्हाला प्रोडक्ट जे आहे ते त्याचं अवेअरनेस करून जे काही युजर ज्यांना आवडेल ते तुम्हाला त्या प्रोडक्टच्या अधिक माहितीसाठी किंवा ते प्रोडक्ट परचेस करण्यासाठी तुम्हाला संपर्क करू शकतात. तर अशा पद्धतीने फेसबुकवरही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एक डिजिटल दुकान जे आहे हे आपलं सेट करू शकता. त्यानंतर पुढचा एक तुम्हाला खूप चांगला एक ऑप्शन मिळतो म्हणजे इंडिया मार्ट. तर इंडिया मार्ट हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे बिझनेससाठीचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला बेनिफिट जो आहे हा तुम्हाला मिळू शकतो. आता ॲप तुम्हाला सेम पद्धतीने गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून OTP येईल आणि OTP सबमिट केला की तुमचं ॲप हे लॉन्च होतं. तर ॲप लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला तिथे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲड करायची असते आणि ज्यावेळी ते ॲप लॉन्च होतं तुम्हाला लेफ्ट हँडला
टॉप कॉर्नरला 3 लाईन्स दिसतील, तर ते 3 लाईन्सवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्याच्यानंतर खाली एक रेड कलरमध्ये लिहिलेलं असेल सेलर टूल्स म्हणून. तर बाकीचं सगळं ब्लॅक कलरमध्ये मॅटर असतं, पण सेलर टूल्सचा ऑप्शन आहे ना हा रेड कलरमध्ये तिथे लिहिलेला असतो. तर त्या सेलर टूल्सवर तुम्ही क्लिक केलं तर त्याच्या खाली उजव्या कोपऱ्यात तुम्हाला ॲड प्रोडक्ट म्हणून एक ऑप्शन दिसेल. तर त्या ॲड प्रोडक्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावेळी तुम्ही ॲड प्रोडक्टवर क्लिक करा तर लगेच एक नवीन विंडो तयार होते, ओपन होते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्टची प्राईस आहे, फोटो आहे, कॅटेगरी आहे, किंवा व्हिडिओ तुम्हाला काय अपलोड करायचं असेल, किंवा PDF फाईल एखादी तुम्हाला ॲड करायची असेल तर ते तुम्ही तिथे प्रोडक्टचे जे आहे ते ॲड करू शकता. तुम्ही बल्क प्रोडक्ट तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे एकाच वेळी तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही तिथे ॲड करू शकता, किंवा सिंगल प्रोडक्ट तुम्ही तिथे ॲड करू शकता. तर असं एक खूप चांगलं ऑप्शन तिथे अवेलेबल आहे. आता इंडिया मार्टवरून लोक बरेचदा बघून मग ते त्यांना रिक्वायरमेंट असेल तर त्याच्यासाठी ते आपल्याला फोन करतात आणि तिथून आपल्याला खूप चांगलं लीड जनरेशन हे होऊ शकतं. किंवा इंडिया मार्टचं एक प्रमोशनल कॅम्पेन पण असतं, त्याचे लीड परचेस तुम्ही करू शकतात, की जेणेकरून तुम्ही ते परचेस केलं तर तुमचं जे प्रोडक्ट आहे हे ज्यांचं फ्री टूल्स वापरतात तर त्यांच्यापेक्षा तुमचं प्रोडक्ट जे आहे वरती टॉपला दिसतं. तर त्याचा तुम्ही वापर करून घेऊ शकता. तर लीड परचेस तर हे बेसिकली म्हणजे इथे तुम्हाला पैसे खर्च करावे लागते. बाकी आतापर्यंत जे मी तुम्हाला जेवढेही ऑप्शन सांगितले सगळे फ्री टूल्स आहेत इथे. तर इथे मात्र तुम्हाला इंडिया मार्टवर फ्री टूल्सही अवेलेबल आहे आणि तुम्ही लीड परचेसही तुम्ही करू शकता. सेम पॅटर्नमध्ये तुम्हाला जस्ट डायलमध्येही मिळेल. तर बिझनेस लिस्टिंग तुम्ही तिथे करून घेऊ शकता आणि त्यामुळे फ्री पण ऑप्शन आहे आणि पेडचे पण ऑप्शन आहेत. तर तुम्ही ते पेड लिंक त्यांचे जे आहे पॅकेजेस असतात वेगवेगळे, तर ते तुम्ही विकत घेऊन तुम्ही तुमच्या बिझनेसचं जे काही प्रमोशन आहे हे करू शकता. स्नॅपडील आहे, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट, तर यांचे ट्रेनिंग व्हिडिओज हे त्या वेबसाईटवरच अवेलेबल आहेत. त्यामुळे मी फार काही याच्याबद्दल बोलत नाही. आणि याची जी काही प्रोसेस आहे ही थोडीशी लाँग पण आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही फ्लिपकार्टचे जे काही एक सेलर ॲप आहे, स्नॅपडील सेलर म्हणून आहे, ॲमेझॉन सेलर म्हणून आहे, फ्लिपकार्टचं सेलर ॲप आहे. तर त्या ॲप्स तुम्ही डाउनलोड करून घेऊन तुम्ही त्याच्यावर तुम्हाला जे काही ते ॲप्स कसे वापरायचे किंवा पुढे कशी प्रोसेसिंग करायची तर त्याच्याबद्दलचे जे व्हिडिओज आहेत ते त्या ॲपवरच अवेलेबल आहेत. तर तुम्हाला त्या ॲप्सबद्दलची अधिक जास्त माहिती जी आहे ती इझिली तुम्हाला तिथून मिळू शकते. तर पण हे खूप चांगले प्लॅटफॉर्म्स आहेत आणि इथून खूप चांगलं लीड जनरेशन, खूप चांगला बिझनेस जो आहे हे तुम्हाला मिळत असतं. पण इथेही एक लक्षात ठेवण्यासारखं आहे की इथेही बरेचसे पेड ऑप्शन्स आहेत किंवा तिथे मार्जिन घेतलं जातं. जे आतापर्यंत मी तुम्हाला ॲप्स सांगितलं तिथे कुठल्याही प्रकारचं मार्जिन त्या ॲप्समध्ये नसतं. म्हटलं स्नॅपडील, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट हे सगळे ई कॉमर्स वेबसाईट आहेत आणि या ई कॉमर्स वेबसाईटवर त्यांना तुम्हाला मार्जिन द्यावं लागतं आणि जे मार्जिन हे साधारण 10% ते 40% असतं. तर ती तशी तयारी तुमची असायला हवी ते मार्जिन त्यांना देण्याइतकी, आणि तरच तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर हे करावं. अदरवाईज मग तुम्हाला जर तसं योग्य वाटत नसेल तर तुम्ही ते नाही करू शकत. तर ते तुमच्या चॉईसवर आहे. त्यांचे जे काही चार्जेस वगैरे असते ते पे करून त्यांना वेगवेगळे डॉक्युमेंटेशन, KYC रजिस्ट्रेशन वगैरे हे बऱ्याचशा फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या या वेबसाईटवर कराव्या लागतात. जेणेकरून मग त्यानंतर मग आपण आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग किंवा जे सेल्स आहे ते आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर एक ॲप आहे पॉपशॉप म्हणून, POPSHOP, पॉपशॉप ॲप आहे. तर इथे एक खूप चांगलं बेनिफिट असं मिळतं की इथे फ्री शिपिंगचा ऑप्शन मिळतो. तर पण इथे म्हणजे पेमेंट जे आहे हे ते पेमेंट गेटवे त्याला ऑलरेडी अटॅच्ड असतं पॉपशॉपमध्ये आणि ते पेमेंट त्यांच्याकडे येतं आणि त्यानंतर 1 वीकमध्ये पेमेंट जे आहे हे आपल्याला मिळत असतं. तर इथे सेलचं ऑप्शन तुम्हाला दिसेल आणि तिथं मग तुम्ही सेम ॲड डिटेल्स तुम्ही केलं तर तिथे तुम्ही पूर्ण प्रोडक्टची इन्फॉर्मेशन, इमेज वगैरे जे काही इतर डिटेल्स आहे, प्राइसिंग वगैरे ते सगळे ॲड केलं तर तुम्ही तुमचा एक कॅटलॉग तयार करू शकता. आणि तो सेम कॅटलॉग जसं व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये आहे त्याच पद्धतीने तुम्ही तो कॅटलॉग जो आहे हा शेअर करू शकतात. तर हाही एक तुम्हाला ऑप्शन चांगला तिथे मिळू शकतो पॉपशॉपमधून. नंतर क्विकर आहे, OLX आहे, पेटीएम सेलर आहे, किंवा शॉपिफाय POS म्हणून आहे, क्विक सेल आहे, सुलेखा आहे, बिकाई आहे. हे असे बरेचसे जे आहे हे डिजिटल दुकानाचे काही ऑप्शन्स आहेत तर ते तुम्हाला तिथे चांगले अवेलेबल आहेत. तर त्यांच्या माध्यमातूनही तुम्ही प्रोडक्टचं जे सेलिंग आहे हे करू शकतात. डिजिटल दुकान म्हणूनच एक ॲप आहे तर ते ॲपही तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. किंवा ऑर्डर हिअर म्हणून एक ॲप आहे, माय स्टोअर म्हणून एक ॲप आहे, ओके शॉप म्हणून एक ॲप आहे. तर ही सगळी डिजिटल दुकानांची हे वेगवेगळे ॲप्स आहेत ते तुम्ही डाउनलोड करून तुम्ही तिथे सेल जे आहे हे करू शकतात.
पण बेसिकली ही जी काही ॲप्स तुम्हाला आता सध्या मी सांगितले, जसं क्विकसेल आहे, बिकाई वगैरे, किंवा डिजिटल दुकान, ऑर्डर हिअर, माय स्टोअर, ओके शॉप, तर इथे तुम्ही फक्त तुमचे प्रोडक्टचे कॅटलॉग्सच तयार करू शकता आणि ते कॅटलॉग जे आहे हे सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता. याच्यासाठीच या सर्व ॲप्सचा जो वापर आहे हा होतो. जसं आणि जे काही तुम्हाला मी सांगितलं, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट वगैरे आहे, किंवा तुमचं क्विकर आहे, OLX आहे, इंडिया मार्ट आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जे काही किंवा पेटीएम सेलरचं पण आहे, शॉपिफायचं पण POS जे आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सगळे लीड्स जे आहे ते परचेस करावे लागतात. सुलेखामध्ये सुद्धा तुम्हाला लीड्स जे आहे त्या परचेस कराव्या लागतात. तर तिथे तर हे सगळे हे पेड ऑप्शन्स आहेत. पण हे बाकीचे जे काही ऑप्शन्स आहेत, जसं डिजिटल दुकान, ऑर्डर हिअर, माय स्टोअर, ओके शॉप, व्हॉट्सॲप बिझनेस वगैरे, हे सगळे हे फ्री टूल्स आहेत. तर या ठिकाणाहून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही तुमचं डिजिटल दुकान हे सेटअप करून तुम्ही त्याची लिंक जी आहे ती वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये शेअर करून तुम्ही तुमचे जे प्रोडक्ट आहे ते सेल करू शकता. समजा ज्यांच्याकडे काही प्रोडक्ट नाही आहे, तुम्हाला तुमचं बिझनेस तुम्हाला काहीतरी सुरू करायचं आहे, तर त्यांच्यासाठी ऑलरेडी एक रेडीमेड असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ते म्हणजे मिशो एक ॲप आहे, त्यानंतर Shop101 म्हणून एक ॲप आहे, त्यानंतर शॉपमॅटिक म्हणून एक ॲप आहे. तर या ठिकाणी काय की ऑलरेडी त्यांचे प्रोडक्ट्स असतात, तर त्या प्रोडक्टमध्ये आपलं मार्जिन ॲड करून आपण ते प्रोडक्ट जे आहे ते आपण विकू शकतो. आणि त्याची जी काही डिलेवरी आहे ते जे ॲपचे जे काही ओनर्स आहेत, म्हणजे जी कंपनीज आहेत, ते स्वतः करत असतात. आपल्याला फक्त काय असतं की तिथं समजा ते एखादी वस्तू ते 10 रुपयाला देतात, आपण त्याच्यावर समजा ₹1-2 म्हणजे 20% आपण मार्जिन जोडलं, तर आपण 12 रुपयाला आपण ते प्रोडक्ट आपण विकू शकतो. आणि त्याची जी काही लिंक आहे ती लिंक जी आहे ते आपण वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा इतर ठिकाणी आपण शेअर करू शकतो. आणि ते जेव्हा विकलं जातं, तर त्याचं जे पेमेंट आहे ते पेमेंट गेटवे त्याला ऑलरेडी अटॅच असतं, आणि ते पेमेंट गेटवेच्या माध्यमातून ते पेमेंट जे आहे हे त्या ॲप्सच्या कंपनीला मिळतं, आणि मग त्यानंतर त्याचं जे मार्जिन आहे ते आपल्याला देत असतात. तर अशा पद्धतीने ती सगळी सिस्टम आहे ती एक प्रकारे. तर ज्यांच्याकडे प्रोडक्ट नाही आहे किंवा ज्यांना एक उद्योगात पाय ठेवायचा आहे, एक अनुभव घ्यायचा आहे, तर अशा लोकांसाठी हे खूप छान ऑप्शन्स आहेत. तर एक नवउद्योजक म्हणून किंवा विद्यार्थी मित्र आहेत, तर त्यांच्यासाठी. पण याच्यात बेसिकली या जे काही म्हणजे एक होम अप्लायन्सेस वगैरे आहेत, किंवा जे काही लेडीज वगैरेच्या रिलेटेड, फॅशन्सच्या रिलेटेड, कॉस्मेटिक्सच्या रिलेटेड वगैरे अशी प्रोडक्ट्स या ठिकाणी जास्त असतात. त्यामुळे सगळेच प्रोडक्ट तिथे अवेलेबल आहेत असं नाही आहे. तर आणि त्यांचे ऑलरेडी जे प्रोडक्ट आहेत रजिस्टर्ड, तर तेच प्रोडक्ट आपल्याला विकावं लागतं. ते जे आपल्याला प्रोडक्ट हवे ते मिळतीलच असं काही नाही आहे. त्यामुळे एक फक्त बिझनेसचा एक अनुभव घेण्यासाठी म्हणून या ॲप्सचा जो काही तुम्ही वापर करू शकता. तसे ही बरेच सगळी डिजिटल दुकानं आहेत, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर ते तुम्ही त्यांचा वापर करा. एक एक ॲप तुम्ही डाउनलोड करा, एक एक ॲप वापरून बघा, आणि एक एक ॲप तुम्ही कशा पद्धतीने तुमचे प्रोडक्ट तुम्ही सेल करा, किंवा इतरांचे प्रोडक्ट तुम्हाला सेल करायचे असेल तर ते तुम्ही तिथे सेल करू शकता. तर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्ही जसं मी एक एक्सप्लेनेशन केलं आहे, तर स्टेप बाय स्टेप तुम्ही एक एक ॲप जे आहे ते डाउनलोड करून त्याचं एक्सपिरियन्स घ्या, आणि मग त्यानंतर मग सगळे ॲप जे आहेत ते तुम्ही बरं, याच्यात गरजेचं नाही की तुम्ही हे सगळेच ॲप तुम्ही करायला पाहिजे. जे कुठले युनिक 1, 2, 3 ॲप तुम्हाला वाटत असतील, तर तेच तुम्ही ॲप जे आहे हे वापरू शकतात. आता हे मी याच्यासाठी सांगतो आहे की याच्यात हे सगळे जेवढे ॲप्स आहेत ते मी बघितले आहेत, आणि त्याचा मी काही प्रमाणात मी वापर करून आधी एक अनुभव घेऊन बघितला आहे. पण याच्यात मी मोस्ट ऑफ द जो मी स्वतः जे वापरतो त्याच्यामध्ये व्हॉट्सॲप बिझनेस मी वापरतो, फेसबुक मी पूर्ण वापरतो. त्यानंतर आता जे काही महत्त्वाचं आहे म्हणजे डिजिटल दुकानांच्या माध्यमातून, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक खूप छान ॲप सांगणार आहे. त्याचं नाव आहे व्यापार. तर हे खूप सुंदर ॲप आहे, आणि डिजिटल दुकान जे आहे ह्या नावाला खऱ्या अर्थाने ते एक प्रतिमा जी आहे ती ते व्यापार ॲपची आहे. याच्यामागचं कारण असं की ज्यावेळी आपण कुठलाही उद्योग म्हणा किंवा कुठलाही व्यवसाय म्हणा आपण हे करत असतो, तर त्यावेळी आपल्याला जे आहे हे वेगवेगळ्या खूप गोष्टींची गरज असते. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला अवेलेबल होणं हे खूप महत्त्वाचं असतं. जसं बिझनेसमध्ये आपल्याला आपलं अकाउंटिंग आहे हे व्यवस्थित मॅनेज व्हायला पाहिजे, स्टॉक मॅनेजमेंट आपलं खूप व्यवस्थित पाहिजे, बरेचसे रिपोर्ट्स असतात, तुमचं बॅलन्स शीट वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात, बिलिंग आहे, या बऱ्याच गोष्टी असतात. तर त्या आणि त्याचबरोबर आपला ऑनलाईन स्टोअरही हवं आहे. तर हा जो ओव्हरऑल जो एक बिझनेसचा एक्सपिरियन्स आहे ना, तो तुम्हाला व्यापार ॲपमधून मिळतो.
आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी आपण मला या प्रशिक्षणासाठी आपण रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावेळी आपण मला पेमेंट केलं, तर मी आपल्याला डिजिटल बिल मी तुम्हाला पाठवलं होतं. म्हणजे तुम्हाला एक SMS आला असेल VK व्यापार किंवा VM व्यापार म्हणून, आणि त्या SMS मध्ये तुम्ही जे काही पेमेंट केलं त्याच्याबद्दल तुम्हाला थँक्यू मेसेज एक होता आणि एक त्याच्याखाली लिंक होती आणि ते बिल तुम्हाला जे आहे डिजिटल बिल जे आहे हे तुम्हाला पाठवलं होतं मी. तर ही जी सगळं मॅनेजमेंट आहे खूप ते इझिली आपण या व्यापार ॲपवर करू शकतो. तर त्याचा एक खूप चांगला बेनिफिट आहे. तुम्ही व्यापार ॲप डाउनलोड करा. सेम मेथड आहे. गुगल प्ले स्टोरवरून तुम्ही व्यापार नाव टाका, VYAPAR. ते तुम्ही व्यापार तुम्ही हा ऑप्शन नाव टाकलं, तुम्ही ते ॲप डाउनलोड करा. मोबाईल नंबर टाकून तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि ॲप लॉन्च करा. तर ॲप लॉन्च केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक लेफ्ट हँड कॉर्नरला 3 परत आडवे असे बार्सचा ऑप्शन दिसेल. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला खाली माय ऑनलाईन स्टोअर म्हणून ऑप्शन दिसेल. तर त्या माय ऑनलाईन स्टोअरवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते परत अपलोड करू शकता. म्हणजे ते तुम्ही त्याचा फोटो, त्याच्या प्रोडक्टची डिटेल, त्याची प्राईस, त्याची कॅटेगरी, त्याचं प्रोडक्ट वाईज तुम्ही हे ॲड तिथे तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने वेगवेगळे जे अनेक प्रॉडक्ट तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता. याचा एक अजून एक फायदा की ज्या ॲपमध्ये जी विशेषता आहे जे की एक प्रोडक्ट वाईजही तुम्ही त्याची लिंक जी आहे ही शेअर करू शकतात किंवा संपूर्ण स्टोअरमध्ये तुम्ही जेवढं प्रोडक्ट आहे तर तुमच्या स्टोअरची लिंक तुम्ही शेअर करू शकतात. तर हे दोन्ही ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जे योग्य वाटतं की तुम्ही एकाच वेळी तुम्ही स्टोअरचंच लिंक तुम्ही डायरेक्टली तुम्ही शेअर केलं तर ग्राहकांना जे आहे ते सगळे प्रोडक्ट जे आहेत ते तुमचे हे बघू शकतात. तर ते एक खूप छान हा ऑप्शन आहे आणि इझी टू शेअर, इझी टू यूज हे असं हे ॲप आहे. तर हे एक प्रकारे झालं की आपण ज्या ठिकाणी बघितलं की आधी की व्यापार आपण इतरही आपण आपलं प्रोडक्टचे जे काही डिटेल्स आहेत ते आपण शेअर केले. आपण ऑनलाईन त्याची लिंक जी आहे ती शेअर वगैरे केली आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या. तर सेम मेथड इथंही येईल. पण याच्यामध्ये एक ॲडिशनल जे काही पॉईंट्स आहेत ते म्हणजे बिलिंग सिस्टम सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे एखादं प्रोडक्ट तुमचं विकलं गेलं तर तुम्ही इमिडिएटली जी काही बिलिंग जे आहे ते तुम्ही डिजिटल बिल जे आहे हे तुमच्या ग्राहकांना पाठवू शकता, जे बाकी ॲप्समध्ये तुम्हाला एवढं इझिली मिळत नाही. किंवा ह्या ॲपमध्ये काय की तुमचं सगळ्याच गोष्टी या प्रॉपरली तुमच्या लिंक केल्या गेल्या आहेत. म्हणजे एक खऱ्याखुऱ्या अर्थाने डिजिटल दुकान जे आहे त्यासाठी अतिशय बेस्ट ॲप जे आहे हे व्यापारमध्ये येतं. म्हणजे एक पहिलं ऑप्शन झालं त्याचं ऑनलाईन स्टोअर, माय ऑनलाईन स्टोअरच्या माध्यमातून तुमचं तुम्ही डिजिटल दुकान तिथं सेटअप केलं. त्यानंतर तुम्हाला इमिडिएट तिथेच कनेक्टर त्यांना तुम्हाला बिलिंग सिस्टम मिळतं. बिलिंग सिस्टममध्ये म्हणजे तुम्ही इझिली तुम्ही ॲड सेल करून तुम्ही बिल जे आहे हे जनरेट करून तुमच्या ग्राहकांना पाठवू शकता. SMSच्या माध्यमातून पाठवू शकतात आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातूनही तुम्ही जे काही बिल आहे हे त्याची कॉपी जी आहे तुम्ही त्यांना पाठवू शकतात. तर एक तुम्हाला बिलचं पण ऑप्शन इथे खूप चांगल्या पद्धतीने मिळतं आणि तुम्ही तुमचं पूर्ण जे काही बिलिंग आहे जेवढे कस्टमर्स आहेत ते तुम्ही तिथे ॲड करून घेऊ शकतात. आणि याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे रिपोर्ट्स जे आहेत हे तुम्हाला तिथे जनरेट होत होतं. म्हणजे एक तिसरं ऑप्शन की आपल्या बिझनेससाठी आपल्याला खूप सारी माहितीची गरज असते आणि ती माहिती प्रॉपर तिथे असणं हे खूप गरजेचं असतं. तर माहिती म्हणजे काय की पहिला सेल, की आपण आपली किती उत्पादनं आतापर्यंत विकली गेली आहे, किती सेल झाला आहे, तर त्याचा जो काही रिपोर्ट आहे तो आपल्याला मिळतो. त्यानंतर परचेस रिपोर्ट, आपण काही खरेदी केलेली आहे का, तर त्याची जी काही रिपोर्ट आहे तो आपल्याला मिळतो. नंतर डे बुक, म्हणजे आज दिवसभरात काय ट्रान्झॅक्शन झाले आहे तर त्याचा रिपोर्ट जो आहे आपल्याला मिळत असतो. त्यानंतर ट्रान्झॅक्शन्स जे आहेत वेगवेगळे त्याचा रिपोर्ट आपल्याला मिळत असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आता हे बघा, आता हे खूप महत्त्वाचं आहे की अकाउंटिंग जे आहे हे मॅनेज होणं हे बिझनेसमध्ये खूप महत्त्वाचं असतं. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला तयार करायला आपल्याला CAच्या ऑफिसला आपल्याला चक्रा मारावं लागतं. तर इथे आपण इझिली ॲट वन टॅप तुम्हाला प्रॉफिट लॉस अकाउंट जे आहे हे तिथे तुम्हाला जनरेट होतं आणि ते तुम्ही इझिली तुम्ही त्यांना शेअर करू शकता की इव्हन तुमच्या CAला तुम्ही प्रॉफिट लॉस अकाउंट जे आहे हा रेडीमेड तुम्ही शेअर करू शकता. कॅश फ्लो अकाउंट तुम्हाला शेअर करता येतो. बॅलन्स शीट, जे बॅलन्स शीटसाठी बराच वेळ लागतो, बरेच कॅल्क्युलेशन करायला तुम्ही डेटा तुम्ही CAला देणार, मग CA त्याच्यावर ॲक्टिव्हिटी करणार आणि त्यानंतर मग ते आपलं बॅलन्स शीट बनवणार. इथे तुमचा जो काही रिअल टाईम तुम्हाला बॅलन्स शीट हे 24/7 365 डेज तुम्हाला तुम्ही जनरेट करू शकता. तर ॲट वन क्लिक तुम्हाला बॅलन्स शीट जे आहे तुम्हाला मिळू शकतं. पण हे सगळं कसं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही डेटा तुम्ही त्या ॲपमध्ये एंटर केला आहे तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला हे सगळ्या रीडिंग्स जे आहेत ते तिथे मिळत असतात. त्यामुळे प्रॉपरली डेटा एंट्री करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर जेवढं तुम्ही व्यवस्थित डेटा एंट्री ठेवाल तेवढं तुम्हाला जेन्युइन रिपोर्ट्स जे आहेत ते मिळू शकतात.
तर ते बॅलन्स शीट, कॅश फ्लो वगैरे हे म्हणजे अकाउंटिंगचा जो एक खूप मोठा एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो या ॲपमध्ये तुमचा मॅनेज होतो. आणि आता अकाउंटवर आता सिम्पल बघा, आपण एखाद्याला बिलिंग आपण बनवायचं असेल तर आपल्याला बिल बुक प्रिंट करा, त्याचं डिझायनिंग करा, तर त्याच्यावर आपला खूप सारा खर्च होत असतो. तर या डिजिटल बिलिंगच्या माध्यमातून ते आपल्या जो खर्च आहे हा वाचला, म्हणजे आपला हे बिलिंग सिस्टमचं काम जे आहे आपलं फ्री ऑफ कॉस्ट झाला. सेकंडली, आपल्याला जे काही सी एच्यासाठी आपल्याला जे धावपळ वगैरे करावी लागते तर तेही तुम्हाला एक खूप चांगलं काम जे आहे ते इथं होतं. तर सी एचे जे काही चार्जेस आहे ते पण तुम्ही कमी करून घेऊ शकतात, की तुम्ही डायरेक्टली त्यांना बॅलन्स शीट वगैरे या गोष्टी तुम्ही त्यांना डिटेल्स जे आहे अकाउंट हे तुम्ही एक्सपोर्ट करून तुम्ही त्यांना ईमेलच्या माध्यमातून शेअर करू शकतात. तर तिथेही त्यांचाही ते जे काही चार्जेस आहेत ते तुम्ही कमी करून घेऊ शकतात. त्यानंतर तुमचे जे काही इतर रिपोर्ट्स आहेत जे बिझनेससाठी लागणार आहेत तर ते तुमचं मॅनेजमेंट अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. पार्टी रिपोर्ट्स आहेत बेसिकली, म्हणजे पार्टी स्टेटमेंट आहे, म्हणजे एका पार्टीकडनं आपण जे काही परचेस केलं आहे किंवा एखाद्या पार्टीला आपण जे काही विकलं आहे तर त्याच्याबरोबर त्यांचे वेगवेगळे जर रेग्युलर ट्रान्झॅक्शन होत असते तर त्याचं पूर्ण डिटेल्स जे आहे तुम्हाला पार्टी स्टेटमेंटच्या माध्यमातून मिळतं. किंवा जेवढ्या पार्टीज आहेत तर त्या सगळ्या पार्टीजचं तुम्हाला डिटेल जे आहे ऑल पार्टी रिपोर्टमधून मिळत असतं. त्यात पार्टी रिपोर्ट्स बाय आयटम पण तुम्हाला मिळत असतं. म्हणजे एखाद्या पार्टीला तुम्ही 10 प्रोडक्ट दिले पण एक प्रोडक्टच्या बाबतीतच तुम्हाला माहिती हवी असेल आणि एखाद्या पर्टिक्युलर पार्टीच्याकडून एका प्रोडक्टची पर्टिक्युलर माहिती हवी असेल तर तोसुद्धा तुम्हाला एक रिपोर्ट जो आहे ह्या इथे जनरेट होऊन मिळत असतो. त्यानंतर सेल परचेस बाय पार्टी आहे. हे असे सगळे रिपोर्ट जे आहे ते पार्टी रिपोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला सगळे वेगवेगळे रिपोर्ट्स हे अवेलेबल होतात. जी एस टी रिपोर्ट इथे खूप महत्त्वाचं, जी एस टी रिपोर्ट जे आहे हे तुम्ही इझिली जनरेट करून घेऊ शकतात. तर ज्याच्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावं लागते जी एस टी फायलिंग वगैरे याच्यासाठी, तर इथे तुम्हाला रेडीमेड जी एस टी रिपोर्ट जो आहे हा ॲट वन क्लिक जो आहे हा तुम्हाला अवेलेबल होतो. तर तो जी एस टी रिपोर्ट तुम्ही तुमच्या सी एला किंवा फायलिंग वगैरे तुम्हाला जी एस टी रिटर्न फाईल करण्यासाठी तुम्ही ते इझिली करू शकता किंवा तुम्ही स्वतःही वैयक्तिक जी एस टी रिटर्न जे आहे हा फाईल करू शकता. तर तो एक खूप चांगला बेस्ट ऑप्शन आपल्याला या ॲपमध्ये मिळतो. त्यानंतर सगळ्यात तिसरा आपला जो महत्त्वाचा आहे, जसं आपण पहिलं बघितलं की बिलिंग सिस्टम ही खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर इतर जे काही सेल्स आणि परचेस जे आहे किंवा अकाउंटिंग सेक्शन हा खूप महत्त्वाचा आहे, तो आपण मॅनेज केला. त्यानंतर इथं ऑप्शन आहे एक स्टॉक रिपोर्ट्स म्हणून. तर स्टॉक रिपोर्ट्स म्हणजे काय, जे काही आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे त्या सगळ्यांचं डिटेलिंग जे आहे हे आपल्याला अवेलेबल होत असतं. म्हणजे याच्यामध्ये स्टॉक समरी आपण काढू शकतो, म्हणजे किती माल तुमच्याकडे आता या मोमेंटला अवेलेबल आहे तर त्याचं तुम्ही ॲट वन क्लिक तुम्हाला स्टॉक समरी जी आहे ही डिटेल तुम्हाला मिळते. त्यानंतर आयटम रिपोर्ट बाय पार्टी मिळते. त्यानंतर आयटम वाईज तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस काढता येतं, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर उत्पादनामध्ये तुम्हाला काही प्रॉफिट झाला आहे का किंवा काही नुकसान झालं आहे का हे सुद्धा तुम्हाला त्या ॲपमधून जे आहे तुम्हाला आयटम वाईज प्रॉफिट अँड लॉस या ऑप्शनमधून तुम्हाला मिळतं तिथे. त्यानंतर स्टॉक डिटेलचं पूर्ण रिपोर्ट मिळतं, म्हणजे किती स्टॉक अवेलेबल आहे, कुठल्या फ्लोअरला कुठल्या ठिकाणी आहे, काय क्वांटिटी आहे, किती रुपयांचा स्टॉक आहे, असं सगळं डिटेल जे आहे स्टॉक डिटेल रिपोर्टमधून मिळतं. स्टॉक समरी मिळते. स्टॉक समरी म्हणजे किती किती इन झाले, किती आऊट झाले, किती सेल झाला आहे, सगळे डिटेल येतात. स्टॉक ट्रॅक करू शकता तुम्ही, म्हणजे कसं की एखादं प्रोडक्ट ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा प्रोडक्ट ॲड करता तर त्यावेळी तुम्हाला तिथे इन क्वांटिटी ॲड करायची असते. म्हणजे किती, आता समजा एक एक्झाम्पल म्हणून फेसपॅकची मी या प्रोडक्टची एंट्री केली तर त्यामध्ये ते मी किती आता फेसपॅकचे बॉटल्स आहेत समजा मी एक 12 पीस मी ॲड करतो आहे की हे पहिल्यांदा हे 12 पीस आले आहेत. तर त्यानंतर मग ते जसं जसं सेल समजा एखाद्या ग्राहकाने 2 फेसपॅकचे बॉटल विकत घेतले तर ते स्टॉक समरीमध्ये दिसेल की 12 पीस आले होते आहे, 2 पीस विकले गेले आहे आणि 10 पीस तिथे अवेलेबल आहे. तर तिथे आपण अजून एक ऑप्शन देऊ शकतो की मिनिमम स्टॉक बॅलन्स जे आहे तर मिनिमम स्टॉकच्या वेळी ते आपल्याला रिमाइंडरही आपल्याला मिळतं की इथं हा स्टॉक जो आहे हा कमी होतो आहे आणि तो किती कमी आहे किंवा किती क्वांटिटी उरला आहे तर त्याच्याबद्दलचं जे रिमाइंडर आहे स्टॉक ट्रॅकिंगमधून होत असतं. तर एक अतिशय सुंदर, म्हणजे बिझनेस मॅनेजमेंटसाठी ओव्हरऑल बिझनेस मॅनेजमेंटसाठी खूपच छान ऑप्शन्स जे आहे ते या ॲपमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल होऊन जातात. त्यानंतर बिझनेस स्टेटस म्हणून एक ऑप्शन आहे ते जिथे तुम्ही बँक स्टेटमेंट आहे किंवा डिस्काउंट रिपोर्ट आहे, जसं तुमचं बँक स्टेटमेंट तुम्ही मॅनेज करू शकतात की कुठल्या बँकेत किती पैसे आहे, कुठल्या बँकेतला काय व्यवहार झाला आहे ते तुम्ही तिथे ॲड करू शकता, बघू शकतात. डिस्काउंट रिपोर्ट म्हणजे तुम्ही ज्यांना कुठल्या कस्टमर्सला तुम्ही डिस्काउंट दिले असतील तर ते डिस्काउंट रिपोर्ट वगैरे आहे तेही तुम्हाला मिळतात. टॅक्स रिपोर्ट तुम्हाला मिळतो. टॅक्स रेट तुम्हाला हवा असेल तर तो टॅक्सच्या रेटचाही रिपोर्ट जो आहे हा तुम्हाला
तिथे इझिली अवेलेबल होतं. तर हे सगळे ऑप्शन्स बिझनेस स्टेटसच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण मिळतात. त्यानंतर एक्सपेन्स रिपोर्ट म्हणून एक असतो की जिथे आपण जो काही खर्च केलेला आहे तर त्या खर्चांची सगळी म्हणजे आपल्याला बघा याच्यातही एक तुमचे पैसे वाचतात की ज्यावेळी आपल्याला व्हाउचर वगैरे हे सगळे प्रिंट करून घेऊन त्याच्यावर सह्या करणं वगैरे हे सगळ्या गोष्टी आपल्याला बराचसा तामझाम जो आहे हा करावा लागतो. तर त्याच्यापेक्षा तुम्ही इथे इझिली तुम्ही एक्सपेन्स जे आहे पेमेंट केलं आहे तर तुम्ही त्याचं एक्सपेन्स जे आहे ते खर्च आहे ते त्याचं व्हाउचर जे आहे तुम्ही इथे क्रिएट करू शकतात आणि त्याचं ट्रान्झॅक्शन जे आहे त्याचाही तुम्हाला पूर्ण रिपोर्ट जो आहे किंवा एक्सपेन्सच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला रिपोर्ट जे आहे हे इथे तुम्हाला मिळतात. तर तोही तुमचा एक खर्च आणि वेळ वगैरे जे आहे हे वाचतं. तर सेल ऑर्डर वगैरे आहे किंवा परचेस ऑर्डर आहे त्याचं रिपोर्ट मिळतो, त्याचं ट्रान्झॅक्शन वाईज रिपोर्ट मिळतो, आयटम वाईज रिपोर्ट मिळतो. तर तेही सगळे ऑप्शन्स जे आहेत म्हणजे आपण एखाद्याला सेल ऑर्डर देतो, एखादी आपल्याला गोष्ट घ्यायची आहे विकत त्याच्यासाठी सेल ऑर्डर द्यावी लागते किंवा आपल्याला परचेस ऑर्डर आपल्याला काही विकत घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला परचेस ऑर्डर द्यावी लागते. तर तेही रिपोर्ट जनरेशन जे आहे ते तुम्ही इझिली इथे करू शकतात. त्यानंतर लोन रिपोर्ट आहे म्हणजे तुमचे जे काही बँक लोन्स वगैरे काही इतर लोन्स असतील किंवा पर्सनल लोन्स असतील तर त्या लोन्सची पण इन्फॉर्मेशन तुम्ही इझिली इथे फीड करून तुम्ही त्याचे रिपोर्ट जे आहे ते मेंटेन करू शकता की किती पेमेंट दिलं आहे, किती पेंडिंग आहे, किती तुम्हाला द्यायचं आहे, पुढचा हप्ता कधी आहे वगैरे हे सगळे ऑप्शन्स जे आहे डिटेल्स जे आहे ते तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. कॅश अँड बँकचा एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बँक अकाउंट्स तुमचे मॅनेज करू शकतात, कॅश इन हँड तुम्ही मॅनेज करू शकतात, चेकचे तुम्ही डिटेल्स जे आहेत ते तुम्ही मॅनेज करू शकतात, लोन अकाउंट तुम्ही तिथे मॅनेज करू शकतात. तुम्ही तुमचं बिझनेस डॅशबोर्ड तिथे तुम्हाला मिळतं. बिझनेस डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे आता आजच्या मोमेंटला तुमचं बिझनेसचं काय स्टेटस आहे ते सगळं तुम्हाला तिथे मिळत असतं. त्यामुळे ही ओव्हरऑल म्हणजे एक अतिशय काळजीपूर्वक त्यांनी बिझनेसच्या म्हणजे आपल्या उद्योगाला लागणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून सर्व गोष्टींचे जे काही ऑप्शन्स आहेत ते या ठिकाणी ॲड केलेले आहे. त्यामुळे आपलं जे काही बिझनेस मॅनेजमेंट आहे हे अतिशय इझिली होतं आणि बऱ्याचदा काय होतं की जे छोटे उद्योजक आहे किंवा नवीन उद्योग ज्यावेळी आपण सुरू करतो तर त्यावेळी आपल्याला प्रत्येकाला आपल्याला मॅनपॉवर आपण हायर करू शकतो असं नाही. आता या ठिकाणी जे काही अकाउंटिंग वगैरे स्टॉक वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तर या प्रत्येक डिपार्टमेंटला एक एक माणूस लागतो. अकाउंटिंगसाठी आपल्याला माणूस लागेल, स्टॉकसाठी आपल्याला माणूस लागू शकतो किंवा काय गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इझिली आपण डिजिटली आपण आपल्या डिजिटल दुकानाचं जे मॅनेजमेंट आहे आपण इझिली करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला फक्त जे काही मॅनपॉवर म्हणजे इथं आपल्याला एक 5 माणसं लागणार होती तर ते आपल्याला एकच माणसाच्या आपण कामावर आपण आपला पूर्ण बिझनेस जो आहे हा मॅनेज करू शकतो. त्यामुळे तिथे तुमची जी काही कॉस्टिंग आहे ही मॅनपॉवरवर खर्च होणारी जी काही कॉस्टिंग आहे ती वाचली. आज नाही काही तर तुम्ही एक अकाउंटंट जरी पकडलं तर किमान एक 5 ते 10,000 रुपये तर एक बेसिक अकाउंटिंगसाठी तरी तेवढे पैसे लागतात. तर ते या ॲपच्या माध्यमातून तुमचे तेवढे पैसे तर निश्चितच तुमचे सेव्ह होतील आणि हे इझिली तुम्ही सगळे डिटेल फीडिंग जे आहे ते तुम्ही स्वतः आरामात कधीही बसून ते रेग्युलर बेसिसवर करू शकतात. तर तुम्हाला इझिली तुम्हाला जे काही बिलिंग आहे, अकाउंटिंग आहे ते सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने मॅनेज तिथे होतात. सेलचं ऑप्शनमध्ये जसं तुम्हाला इनवॉईस तुम्हाला जनरेट करायचं आहे, बिल प्रिंटिंग वगैरे करायचं त्याच्यासाठी इनवॉईस जनरेशन आहे. पेमेंट तुम्ही आता समजा एखाद्याला तुम्ही एक माल दिला आहे क्रेडिटवर तर त्याचं जसं असं स्टेप बाय स्टेप पेमेंट येईल तर तो पेमेंट इनचा पण ऑप्शन आहे. तिथं बॅलन्स वगैरे पण दाखवला जातो की समजा एखाद्या व्यक्तीला तुम्ही 10,000चा माल दिला आहे तर पहिल्यांदा त्याने तुम्हाला 4,000 पे केले तर ते 4,000 पेमेंट जे आहे हे पेमेंट इन ऑप्शनमधून तुम्ही ते 4,000 पेमेंट आलं आहे ते तिथे दाखवू शकतात आणि त्याची जी हिस्ट्री आहे ती मेंटेन करू शकते की या व्यक्तीकडनं पेमेंट आपल्याला कधी आलं आहे. तर ते पेमेंट इन ऑप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या मिळतात आणि त्यांच्याकडे किती बॅलन्स उरला आहे तर तो बॅलन्सचा पण तुम्हाला तिथे ऑप्शन मिळतो आणि तुम्हाला जर त्याला रिमाइंडर द्यायचा असेल तर मेसेजेसच्या माध्यमातून तुम्ही तिथे बल्क मेसेजच्या माध्यमातून त्यांना रिमाइंडरही पाठवू शकतात. तसे खूप छान ऑप्शन्स या ॲपमध्ये अवेलेबल आहे. सेल रिटर्न समजा तुम्ही सेल केला एखादं प्रोडक्ट आणि ते रिटर्न आलं आहे तर ते सेल रिटर्नही तुम्ही इमिडिएटली तुम्ही सेल रिटर्न तुम्ही तिथे करून घेऊन त्या स्टॉकमध्येही तुमचं मॅनेजमेंट होतं, स्टॉकचंही त्यानंतर बिलिंगमध्येही मॅनेज होतं आणि तुम्ही त्यांना लगेच सेल रिटर्नची जी काही पावती आहे ही ग्राहकांनाही आरामात लगेच डिजिटली तुम्ही देऊ शकतात. कोणाला तुम्हाला एस्टिमेट पाठवायचं असेल किंवा कोटेशन पाठवायचं असेल तर ते कोटेशन्स तुम्ही इमिडिएटली मोबाईलवरच तुम्ही आरामात जनरेट करून तुम्ही ते त्यांना
पाठवू शकता. सेल ऑर्डर एखाद्याला द्यायची असेल तर ती तुम्ही सेल ऑर्डर तुम्ही देऊ शकता. डिलिव्हरी चलान द्यायचं असेल, डिलिव्हरी चलान म्हणजे लॉजिस्टिक्ससाठी डिलिव्हरी चलान लागतं. ते डिलिव्हरी चलानसुद्धा तुम्ही इमिडिएटली ऑर्डरबरोबर जनरेट करून तुम्ही ती डिलिव्हरी चलान तुम्ही ट्रान्सपोर्टसाठी किंवा लॉजिस्टिक्सवाल्यांना तुम्ही ते देऊ शकतात. आता या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप लोक आपल्याला आपल्या टीममध्ये लागत असतात किंवा बराचसा खर्च जो आहे हा आपला बिझनेसमध्ये झाला असता. पण हे तुम्हाला एकच व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इझिली मॅनेज करू शकतो की आपण स्वतःही त्या गोष्टी ज्या आहेत त्या इझिली मॅनेज करू शकतो. किंवा एक व्यक्ती जरी ठेवला तर तो स्टॉक डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट, डिलिव्हरी डिपार्टमेंट, कॅश फ्लो, बँकिंग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इझिली वन स्ट्रोकमध्ये किंवा वन टॅपमध्ये ते मॅनेज करू शकतो. तर त्याचा एक आपल्याला खूप चांगला बेनिफिट जो आहे हा मॅनपॉवरवर होणारा जो खर्च आहे हा आपला वाचू शकतो. इवन परचेसमध्ये आहे तर परचेस बिल आपल्याला जनरेट करता येतं. परचेस आउट आहे, परचेस रिटर्न आहे, परचेस ऑर्डर आहे. तर सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी जनरेट करता येतात. तर असे खूप चांगले वेगवेगळे ऑप्शन्स आहे. एक खूप छान ऑप्शन तुम्ही तुमच्या ग्राहकांशी एक कनेक्ट राहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रीटिंग्स म्हणून एक ऑप्शन आहे तिथे. त्या व्हॉट्सअप ग्रीटिंग्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ग्राहकांच्या टचमध्ये राहून तुम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे छान ग्रीटिंग्स जे आहे ते कस्टमाइज तुमच्या कंपनीचं नाव वगैरे असलेले असे ग्रीटिंग्स जे आहे ते त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात. युटिलिटी म्हणून एक ऑप्शन आहे जिथे कॅल्क्युलेटर आहे, मेसेजेसचा ऑप्शन आहे ते तुम्ही त्यांना पाठवू शकतात. तर त्याचा एक खूप छान बेनिफिट जो आहे हा आपल्याला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेसेजेस जे आहे बल्क SMS जे आहेत हे तुम्ही त्यांना पाठवू शकतात. म्हणजे ॲट ए टाईम 100 एक नंबर सिलेक्ट होतात तर ते 100 लोकांना तुम्ही तिथूनच बल्क SMS जे आहे म्हणजे तुम्हाला समजा पेमेंट रिमाइंडरचा मेसेज पाठवायचा असेल ते तुम्ही पाठवू शकता. तुम्हाला एखादं जे काही सणवार उत्सव आहे त्याच्याबद्दल तुम्हाला बेस्ट विशेष पाठवायचे असतील ते तुम्ही तिथून पाठवू शकतात. किंवा असे बरेचसे जे काही कम्युनिकेशन आहे ते बिझनेसचं कम्युनिकेशन आहे ते तुम्ही त्या ट्रान्झॅक्शन मेसेजेसच्या माध्यमातून तुम्ही तिथे करू शकता. इव्हन जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादं बिल जनरेट झाल्यानंतर त्याचं जो काय आहे ते SMS माध्यमातून त्यांना त्या बिलची जी काही लिंक आहे, डिजिटल बिलची लिंक आहे तर ती त्यांना शेअर होते. तर ते तुम्ही त्यांना शेअर करू शकता. व्हॉट्सॲपवर तुम्ही बिल जे आहे हे शेअर करू शकतात. इनवॉईस जे आहे ते तुम्ही प्रिंटिंग वगैरे करू शकतात किंवा बिलिंगचं काही रिमाइंडर्स असतील ते तुम्ही त्यांना पाठवू शकतात. असे खूप सारे जे काही ऑप्शन्स आहे ते या ठिकाणी अवेलेबल आहे. रिमाइंडर वगैरे आहे, पेआउटचे वगैरे काही ऑप्शन्स तुम्हाला मेसेजेस पाठवायचे असते. तर असे खूप सारे ऑप्शन्स जे आहेत या ॲपमध्ये आहे तुम्हाला अवेलेबल आहे. म्हणजे एक खऱ्या अर्थाने जे काही दुकानामध्ये म्हणजे ॲक्च्युअल दुकानामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज चालतात तर त्याच्यासाठी आणि किंवा डिजिटल दुकानामध्येही त्या सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपल्याला कराव्या लागतात. तर त्या सर्व ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आपल्याला हा खूप छान ऑप्शन जो आहे हा व्यापार या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतं. त्याचं तुम्ही लायसन्सिंगही करू शकतात. म्हणजे इथे फ्री ऑफ कॉस्ट पण ते अवेलेबल आहे. पण फक्त एवढं होतं की ज्यावेळी ते बिल वगैरे प्रिंट वगैरे होतं तर त्याच्यावर त्यांचा व्यापारचा लोगो किंवा वगैरे या गोष्टी येतात. पण त्याचा एक नॉमिनल तुम्ही ट्रायल व्हर्जनचं एक ऑप्शन आहे ते तुम्ही विकत घेऊ शकता. साधारण ₹299 3 महिन्याचं ट्रायल व्हर्जन आहे ते तुम्ही विकत घेऊन तुम्ही तसंही ते वापरू शकता. मग नंतर 1 वर्ष 3 वर्षाचे वगैरे त्यांचे पॅकेजेस आहेत. अतिशय स्वस्तामध्ये ऑप्शन्स आहेत तर ते तुम्ही विकत घेऊन तुम्ही मोबाईलवरून ते ऑपरेट करू शकतात. किंवा डेस्कटॉपसाठी तुम्हाला बिलिंग पाहिजे असेल तर डेस्कटॉप बिलिंगसाठी त्यांचं वेगळं ऑप्शन्स आहेत. त्याचे काही चार्जेस आहेत नॉमिनल. तर ते चार्जेस घेऊन तुम्ही डेस्कटॉपवर संपूर्ण बिलिंग सिस्टम जी आहे ही मॅनेज करू शकता. तर ही अतिशय सुंदर असं ॲक्टिव्हिटीज जे आहेत म्हणजे बिझनेसला लागणारं ओव्हरऑल की एक ऑनलाईन स्टोअर पण तिथे आहे, अकाउंटिंग सेक्शन पण आहे, SMS पण ऑप्शन्स आहे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रीटिंग्सचे पण ऑप्शन्स आहेत, स्टॉक मॅनेजमेंट आहे, फायनान्स आहे, त्यानंतर तुमचं जे काही लॉजिस्टिक्सचं वगैरे आहे. तर असे सगळे जे काही ऑप्शन्स आहेत ते या ठिकाणी या ॲपमध्ये अवेलेबल आहेत. आता एक शेवटचा जो पार्ट आहे तर त्या या ॲपचा तुम्ही वापर करू शकता. शेवटचा एक पार्ट जो आहे तो आपला उरतो लॉजिस्टिक्ससाठी. तर त्याच्यासाठी शिप रॉकेट म्हणून एक खूप छान ॲप्लिकेशन आहे, कंपनी आहे ती. तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. कारण त्याच्यामध्ये काय आहे की शिप रॉकेट यांचं वेगवेगळ्या जे काही कुरिअर कंपनीज आहेत तर त्यांच्याशी त्यांचं टायअप आहे. तर त्याचा आपल्याला बेनिफिट असा होतं की त्या पर्टिक्युलरली तुम्हाला एक ऑर्डर ज्यावेळी एका ठिकाणाहून तुम्हाला पाठवायची असेल तर त्या ठिकाणी वेगवेगळे कंपनीजचे वेगवेगळे जे काही चार्जेस आहेत ते तुम्हाला तिथे समोर दिसतात. आपल्याला फक्त जे काही
कुरिअर आपल्याला पाठवायचं आहे ग्राहकांना, तर त्याचं तुम्हाला जे काही प्रॉपर पॅकिंग करून त्याची साईज वगैरे जे आहे किंवा त्याचं वजन जे आहे, वेट आहे, तर ते आणि किंवा त्याच्यात काय प्रोडक्ट वगैरे आहे त्याचं डिटेल्स तिथे फिल करायचं असतं. आणि ते फिल केल्यानंतर मग लगेच तुम्हाला ते कॉस्ट एस्टिमेशन दाखवतात की कुठल्या कंपनीचं कुठलं आहे. जसं त्याच्यामध्ये वेगवेगळे आहे, डिलिव्हरी आहे, वेगवेगळे बरेचसे शिपिंग कंपनीज जे आहेत ते त्या ठिकाणी ऑप्शन्स हे अवेलेबल आहेत. तर तुम्हाला त्यांचं जे काही कोटेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही लोएस्ट कोटेशन किंवा फास्टेस्ट डिलिव्हरी या दोन्ही ऑप्शन्सच्या माध्यमातून तुम्हाला जे काही तुम्हाला योग्य वाटेल तर ते ऑप्शन तुम्ही चूज करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं कुरिअर जे बुकिंग आहे हे तुम्ही घरातल्या घरातून तुम्ही बुक करू शकतात. म्हणजे अगदी तुमचा गृहउद्योग जरी असला, घरातून तुम्ही ऑपरेट करत असाल तरी तुम्ही इझिली तुम्ही दुसऱ्या शहरांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये तुम्ही तुमचं जे कुरिअर आहे हे ग्राहकांना अगदी इझिली पाठवू शकता. तर त्याला तुम्ही रिचार्ज जे आहे, मोबाईल रिचार्ज करतो अगदी तसं ते तुम्ही पेटीएम वगैरे किंवा जे काही डिजिटल वॉलेट्स आहे किंवा बँकेच्या पेमेंट्स आहेत तर त्याच्या माध्यमातून तुम्ही हवं तेवढं रिचार्ज जे आहे हे करू शकतात आणि लगेच तुमचं कुरिअर जे आहे तुम्हाला पाठवतं. तर त्याचं एक इनव्हॉइसचं जे आहे प्रिंट असतं आणि एक लेबल प्रिंट असतं. ते लेबल प्रिंट जे आहे तुम्हाला प्रिंट करून तुम्हाला तुमचं जे काही कुरिअर आहे त्या कुरिअरच्या बॉक्सवर तुम्हाला वरती ते वापरायचं, स्टिक करावं लागतं. त्यानंतर मग त्यात तुम्हाला तिथे डिलिव्हरी पिकअपचं तुम्हाला ऑप्शन दिसेल. ते पिकअपचं ते सांगते टायमिंग्स असतात की ते कुठल्या दिवशी किंवा कुठल्या किती वाजता ते पिकअप जे आहे हे होईल. तर ते पिकअपच्या टायमिंगला येऊन ते जे काही ज्या कंपनीचं तुम्ही सिलेक्शन केलं असेल तर त्या कंपनीचे जे काही पिकअप बॉय असते ते आपल्या इथे शॉपला किंवा ऑफिसेसमध्ये किंवा अगदी घरून तर तिथे त्या ठिकाणी जो काही ॲड्रेस तुम्ही दिलेला असेल तर तिथून ते ऑर्डर जे आहे हे पिकअप करून ते डिलिव्हरीला घेऊन जातात. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमची जी काही ऑर्डर आहे ती ट्रॅक करू शकतात. हे खूप छान ऑप्शन तिथे आहे की वन टाईम की तुमचं जे काही ऑर्डर आहे कुठपर्यंत पोहोचली किंवा एस्टिमेटली ती तुमच्या ग्राहकांना कधीपर्यंत मिळेल तर ती सगळी डिटेल जी आहे ती त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर ते तुम्ही त्यांना कुरिअरच्या माध्यमातून तुम्ही त्यांना पाठवू शकतात. म्हणजे एक प्रकारे असे हे जे काही आहे तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म्स जे आहे जसं व्यापार आहे, व्यापारच्या माध्यमातून डिजिटल स्टोअर आहे किंवा फेसबुक आहे, व्हॉट्सॲप बिझनेस आहे, इतरही जे काही डिजिटल दुकानाचे ऑप्शन्स आहे तर त्याच्या माध्यमातून तुम्ही विक्री करून आणि शिप रॉकेटच्या या माध्यमातून तुम्ही जे काही आहे लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट जे आहे ते अगदी तुम्ही घरी बसून आरामात करू शकतात. म्हणजे बिझनेसच्या प्रत्येक ओव्हरऑल जी काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्या प्रत्येक डिपार्टमेंटला तुम्ही एक अतिशय छान सुविधा जी आहे आणि एक चांगली सर्व्हिस जी आहे ते तुमच्या ग्राहकांना देऊ शकतात आणि तुम्हालाही एक अतिशय म्हणजे समाधानपूर्वक अगदी कुठलाही ताण न घेता किंवा कुठल्याही फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि खूप सारा खर्च वगैरे जो आहे तोही वाचवून तुम्ही अतिशय म्हणजे एक प्रॉफिटेबल बिझनेस जो आहे हा या सर्व डिजिटल दुकानाच्या माध्यमातून हा करू शकता. तर गरजेचं नाही की प्रत्येक तुमचं दुकान असं फिजिकल दुकान हे पाहिजेच. तर तुम्ही घरूनही ऑपरेट करू शकता किंवा जी काही तुमच्याकडे जागा अवेलेबल असेल तिथूनही तुम्ही प्रोफेशनली अप्रोच वापर जो आहे प्रोफेशनली तुम्ही बिझनेस जो आहे हा करू शकता. म्हणजे कारण प्रोफेशनली तुम्ही त्यांना बिल देत आहे, प्रोफेशनली तुम्ही त्यांना कुरिअर सर्व्हिस अवेलेबल करून देत आहे, प्रोफेशनली तुम्ही अकाउंट्स मॅनेजमेंट करताय, प्रोफेशनली तुम्ही फायनान्स मॅनेजमेंट करताय, प्रोफेशनली तुम्ही टॅक्सेस पे करता आहे, प्रोफेशनली तुम्ही तुमचं बॅलन्स शीट वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही मॅनेज करताय, स्टॉक मॅनेज करतात आहे, तुम्ही ग्राहकांना तुम्ही तुमचं कम्युनिकेशन तुम्ही ट्रान्झॅक्शन मेसेजेसच्या माध्यमातून तुम्ही करताय. म्हणजे हे जे ओव्हरऑल एक बिझनेससाठी जे काही एन्व्हायरमेंट लागतं तर ते एक अतिशय छान व्यावसायिक प्रोफेशनल जे काही एन्व्हायरमेंट आहे तुम्ही क्रिएट करू शकतात. तर याचा खूप चांगला बेनिफिट आहे. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर करा. त्यांचा प्रत्येक ॲप जे आहे टेस्ट करून बघा. जर डेटा फीडिंग करताना प्रॉपर डेटा फीडिंग करणं हे खूप गरजेचं आहे. जर प्रॉपर डेटा फीडिंग केलं तर तुम्हाला रिझल्ट्सही ते प्रॉपर मिळतात. सगळे ॲप्स जे आहेत आता डिजिटलमध्ये काय की काही गोष्टी ज्या आहे डेटाची सिक्युरिटी महत्त्वाची असते. त्यामुळे प्रायव्हसी पॉलिसी वगैरे जे आहेत त्या तुम्ही बघून योग्य तो डिसिजन घेऊन तुम्ही त्या ठिकाणी वापर करा. तर डेटा मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. तर प्रायव्हसी वगैरे ते सगळ्या गोष्टी मॅनेज करून आणि सिक्युअर्ड जे ॲप वाटत असतील तुम्हाला तर त्यांचाच तुम्ही वापर करा आणि जे काही तुम्हाला रेग्युलर बेसिसवर तुम्हाला हेल्प होईल तर अशा ॲप्सचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो करू शकता. सगळेच ॲप पुन्हा सांगतो सगळेच ॲप्स वापरायची गरज नाही. जे काही तुम्हाला खरंच कामाचे असतील असे 2 किंवा 3 ॲप्सच वापरा की जेणेकरून तुम्हाला काम जे आहे हे प्रत्येक म्हणजे हेडॅक जो आहे हा कमी राहील आणि
कमीत कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त बेनिफिट जो आहे हा करू शकतो. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळी तो डेटा अपलोड करा वगैरे, प्रोडक्ट अपलोड करा वगैरे, हे सगळ्या गोष्टी सगळ्याच ॲप्स, कारण असे ते असे रोजच्या रोज वेगवेगळे ॲप जे आहेत ते नवीन नवीन येतच असतात. म्हणजे बेस्ट ॲप आहे तर त्यांचा वापर करा. सिलेक्टेड 2 किंवा 3 ॲप्सचा वापर करा आणि त्या माध्यमातून आपला जो बिझनेस आहे हा प्रमोट करत चला. आजच्या सत्रांबद्दल काही क्वेरी असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करा. माझं नाव राहुल गोस्वामी. 8097275136 माझ्या या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही मला मेसेज करून तुमचे काही क्वेरी असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच कळवा. आणि आधीचे जे काही आमचे प्रशिक्षण आहेत उद्योगाची पूर्वतयारी म्हणून, तर त्याचं तुम्हाला माहिती हवी असेल तर ₹250 त्याची प्रशिक्षणाची फी आहे. ती पे करून तुम्हाला आधीचे 10 सत्र जे आहे ही उद्योगाची पूर्वतयारी करण्यासाठी काय काय लागतं तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत मी पोचवत आहे. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो. धन्यवाद.